दामन को छोड़ गहराइयों से नाता जोड़, पनडुब्बियां तैर चली सन्नाटों की ओर। रोशनी सूरज की जाए जहां थम, हो थम कर वायु भी प्रदूषित कमजोर। लहरों के दामन को छोड़ गहराइयों से नाता जोड़, पनडुब्बियां तैर चली सन्नाटों की ओर। नमस्कार ठाणेकर रसिक हो, सुस्वागतम. आपण आत्ताच जे गीत ऐकलं ते आपल्या भारताच्या सबमरीन युनिटला म्हणजेच पाणबुडीचं जे आपलं हे सर्व दल आहे त्याला 50 वर्ष झाल्यानिमित्त नेव्हीनी ऑफिशियली बनवलेलं हे गीत होतं आणि म्हणून आम्ही हे सुरुवातीला आपल्यासमोर तिथे ते वाजवलेलं आहे. गप्पांचा एक अत्यंत मनोवेधक आणि प्रेक्षकांना भरभरून आनंद देणारा असा हा कार्यक्रम टीम गप्पांच्या तर्फे मी घनश्याम दीक्षित आपणा सर्व रसिक श्रोत्यांचे आजच्या या गप्पांच्या 30व्या कार्यक्रमात मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. कालच आपला प्रजासत्ताक दिन साजरा झाला परवा. त्याच्या पार्श्वभूमीवर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत INS कुरसुरा या पाणबुडीवरील नौसैनिक श्री विनायक महादेव पाटील. त्यांचं टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करावं. गप्पांचा या कार्यक्रमाचे मुख्य संस्थापक आहेत जितेंद्र वैद्य आणि त्यांच्या या संकल्पनेला उचलून धरणारी आमची ही सगळी गप्पांची टीम. कुठलाही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे हात, जे मानसिक आर्थिक बळ आपल्या मागे उभं असतं त्यांचा उल्लेख करणं मला अतिशय महत्त्वाचं वाटतं. सर्वप्रथम वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे ज्यांच्या पाठिंब्याने आपल्याला हा हॉल कार्यक्रमासाठी उपलब्ध होतो, त्यांचे मनापासून धन्यवाद. तसंच जाई काजळचे श्री राजेश गाडगे जे आपल्या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत, त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद. या कार्यक्रमाची आठवण ही फक्त आठवण न राहता ती एक सुगंधित आठवण व्हावी यासाठी आपल्या पाहुण्यांना जे आपण अत्तर देतो ते उपलब्ध करून देणाऱ्या मनस्वी गृहउद्योगाचे श्री देवीप्रसाद सोहोनी यांचेही मनपूर्वक धन्यवाद. या सगळ्यांसोबतच या हॉलमधली सर्व व्यवस्था आवश्यक त्या सुखसोयी वेळेत उपलब्ध करून आम्हाला देणारे ओमकार कॅटरर्स त्यांचेही आभार. मी आता गप्पांचे संस्थापक जितेंद्र वैद्य यांना विनंती करतो की त्यांनी आपले आजचे पाहुणे श्री विनायक पाटील सर यांना सन्मानाने व्यासपीठावर घेऊन यावं. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ, रंगूया जीवनात आता गप्पांचा. मी आमच्या गप्पांच्या टीमचे नरेंद्र फडके यांना विनंती करतो की त्यांनी श्री पाटील सरांना गप्पांतर्फे भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करावं. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ, रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांचा. यानंतर या सभागृहाचे विश्वस्त वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्री मराठे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. तसेच निवृत्त वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर श्री राजू पाटील सर यांनी व्यासपीठावरती यावं. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ, रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांचा. मी मराठे सरांना विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावं. रसिको, मला इथे जाहीर करण्यामध्ये अत्यंत आनंद होत आहे की आपल्या गप्पांच्या या व्यासपीठावरती काही महिन्यापूर्वी येऊन गेलेले सुलेखनकार अच्युत पालव सर यांना पद्मश्री किताबाने गौरवण्यात आलेलं आहे. त्यांचंही सर्व रसिकांतर्फे आणि गप्पांच्या टीमतर्फे मनपूर्वक अभिनंदन. आता संपूर्ण गप्पांच्या टीमने व्यासपीठावर यावं अशी मी सर्वांना विनंती करतो. फोटोसाठी मिलिंद कराडे,
अमोद दांडेकर, मंगेश कोळी, अमृता संभूस, पूर्वा धारप, रश्मी जोशी, अद्वैत मळेकर, भाग्यश्री कासार, नरेंद्र फडके. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांचा गप्पांचा गप्पांचा. गप्पांचा. तसंच आजच्या या कार्यक्रमाला खास ऑस्ट्रेलियावरून श्री विजय जोशी सर आलेले आहेत, ज्यांना ऑनर ऑफ ऑस्ट्रेलिया म्हणजे जवळजवळ आपल्या पद्मश्रीसारखा किताब मिळालेला आहे. तर त्यांचंही उत्तर देऊन गप्पांतर्फे स्वागत करायला मी रश्मी जोशी यांना विनंती करतो. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. तसेच त्यांच्या सौभाग्यवती मानसीताई जोशीसुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांनाही उत्तर देऊन त्यांचं स्वागत करावं अशी मी पूर्वा धारप यांना विनंती करतो. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रसिको, आपल्या या कार्यक्रमाचं नावच गप्पांचं असं आहे. आणि आज रंगमंचावरती दोन महनीय अशा व्यक्ती, दोघेही पाटील उपस्थित आहेत. राजू पाटील सर, विनायक पाटीलांशी आज मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहेत. मुलाखत नाही आपण कधी घेत, मग गप्पा असतात. त्यामुळे आज दोघेही पाटील रंगमंचावरती असल्यामुळे खऱ्या अर्थाने गप्पांचा फड इथे रंगणार आहे. त्यांच्या दोघांमध्ये मी न राहता मी आपली रजा घेतो आणि राजू पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी गप्पांना सुरुवात करावी. धन्यवाद. मंगळवारचा दिवस, कामाचा दिवस, तरी उपस्थिती खूप छान आहे. अशा उपस्थितीमुळे बोलायलाही थोडीशी रंगत येते आणि काहीतरी बोलून गेल्याचं, ज्ञानार्जन झाल्याचं समाधानही मिळतं. मी पोलीस अधिकारी आहे आताच सांगितलं, तर ही मुलाखत पण नसेल, औपचारिक गप्पा असतील मित्रांमधले. माझे मित्र आहेत, गुरु आहेत, गावाले आहेत आणि लांबून नातेवाईक पण आहेत. हे तीन झाले. आणि आज दोन पाटील व्यासपीठावर बसलेत आणि मला फक्त माझ्याकडून पोलीस खाता असल्यामुळे मी इंट्रॉगेशन झालं नाही पाहिजे एवढी मात्र काळजी घ्या. मला कोणीतरी डोक्याला हात लावा स्वतःच्या, म्हणजे मला कळेल की मी इंट्रॉगेशन करतो आहे. ओके. आपण वळूया इकडे. विनायक महादेव पाटील, राहणार कुसुंबळे, मला यांनी ओळख करूनच दिलेली आहे. आणि कुरसुरा आणि विनायक पाटील या दोघांमधलं जे नातं जुळलेलं आहे, जडलेलं आहे, हे म्हणजे शब्दातीत आहे, वर्णनच करता येणार नाही. कारण काही जण तर असं म्हणतात कुरसुरा म्हणजेच विनायक पाटील आणि विनायक पाटील म्हणजेच कुरसुरा. तर असे आपल्याला नौसैनिक आज मुलाखतीसाठी लाभलेले आहेत. आपण त्यांना औपचारिक गप्पांमधून थोडंसं बोलतं करूया. सर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुणित स्पर्शानं ज्या रायगड जिल्ह्यात रायगड किल्ला आहे, त्याच्यानंतर कुलाबा किल्ला आहे, त्याच्यानंतर खांदेरी उंदेरी आहे, तर असं काय बॅकग्राऊंड होतं का की ज्याच्यामुळे तुम्ही नौसेनेकडे वळलात का? हे अपघातानं ॲक्सिडेंटली नौसेनेकडे वळलात? माईक नाही तर तो. असं काही ओढ असते जन्मताच की ती तुम्ही ठरवून करू शकत नाही. ते ऑटोमॅटिकली म्हणजे ओघाओघानं होत जाते. आणि ज्याचं नातं मातीशी जोडलेलं असतं ते मातीवर राहतात. माझं नातं सागराशी जडलेलं होतं म्हणून मी तिकडे वळलो. असं काही कुणाचं माझं बॅकग्राऊंड वगैरे काही नव्हतं. माझी आई शेतकरी साधी होती, वडील शिक्षक, आणि त्यांचं साधारण असं मत होतं की 7वी 11वी झाल्यानंतर तू एक मास्तर किंवा शिक्षक हो, म्हणजे सुरळीतपणानं तुझा संसार चालेल, उद्या तुला काही दुःख होणार नाही. परंतु त्याच्यात माझं मन काही रमलं नाही. मुंबईत आल्यानंतर मी शोधार्थ होतो आणि ज्याची अपेक्षा असतात, विल फाइंड अ वे, इच्छा मार्ग दर्शवते, तर त्याप्रमाणे झालं. आणि ओघाओघानं कुठेतरी एअरफोर्समध्ये जॉईन करण्यापेक्षा मी नौदलात जॉईन झालो. आणि याच्या पुढचं मोठी नौदलातली हिस्ट्री किंवा इतिहास, भूगोल सगळं मी त्याच्यात पुढे
चालत गेलो आणि प्रत्येक वेळेस अडथळ्याची शर्यत असते. त्याच्यात तुम्ही जर घाबरलात मग तुम्ही संपलात. कुठलंही काम करताना तुम्हाला जर ते अगेन्स्ट द करंट म्हणजे प्रवाहाविरुद्ध तुम्हाला जायला लागलं तर तुम्ही घाबरू नका. त्याप्रमाणे उडी घेतली आणि त्याच्यात मी यशस्वी झालो. आणि त्या पाठीमागे माझ्या सर्व देशवासियांचा हात आहे. प्रत्येकाची इच्छा, सदिच्छा, आशीर्वाद आहेत. त्यामुळं आज मी सगळ्यांच्या समोर आहे. ह्या व्यासपीठावर बोलवलं गेलं आणि त्यांचे मी धन्यवाद आहेत. मास्तरकी करण्याऐवजी नौसेनेकडे कसे वळले सरांनी सांगितलेलं आहे. त्यातसुद्धा थोडंसं वेगळं वळण असं लाभलं होतं त्यांना की त्यांना 2 वेळा नेव्हलची संधी मिळाली. एका ठिकाणी त्याबद्दल सांगा ना सर. एका ठिकाणी 4 दिवस अवधी होता तर तिथे न थांबता ते जिथे नेक्स्ट जे संधी आहे अशी त्यांनी कशी घेतली ते सांगतील थोडक्यात. काय असतं, तुमची ओढ असल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर क्षेत्र मोठं असलं पण तुमची जी इच्छा असते ती प्रबळ असल्यानंतर मला 2 इच्छा होत्या की एअरफोर्सला जायचं. एअरफोर्सला जाताना मी मेट्रो सिनेमाच्या बाजूला आमचं हेड ऑफिस आहे एअरफोर्सचं. तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आज गुरुवार आहे, तुम्ही सोमवारी आणि लेखी परीक्षा द्या. पण गुरुवार आणि सोमवारमध्ये 3 दिवसाचा फरक होता आणि तुम्हाला सांगतो ते 62चं वार संपलेलं होतं आणि मी साधारण त्यावेळेस खूप तरुणच होतो आणि एक माझी इच्छा होती की देशासाठी काहीतरी करायचं. मग 3 दिवस वाया का घालवायचे आयुष्यातले, म्हणून मी नौदलाकडे वळलो. तिथे गेल्यानंतर त्या ऑफिसनं सांगितले आत्ताच्या आता तुम्ही एक्झाम देऊ शकता का, तयारी आहे. म्हटलं हो येस मी तयार आहे. आणि तेव्हापासूनच माझं ते म्हणतात ना रक्त लिहिलं. माझं आयुष्य हे नौदलात जॉईन होणार होतं कुठेतरी. मी हो म्हटलं, परीक्षा दिली आणि त्याच्यात मी यशस्वी झालो. आमचं सौभाग्य की आपल्यासारखा निष्कलंक आणि चांगला अधिकारी नौदलात होता आणि ज्याने सबमरीन हा विषय आपल्या भारतासाठी नवीन होता. मला वाटतं 1965ला एक करार झाला. त्याच्यानंतर आपल्याकडे सबमरीन्स पहिल्यांदा इंट्रोड्यूस केले गेले किंवा कमिशनिंग झाले. त्यात मोठा आणि मोलाचा वाटा असलेले आज आपल्याला वक्ते लाभलेले आहेत. हळूहळू आपण ते त्यांना विचारूच आहे. सर आपल्या ब्लेझरवर जे मेडल्स आहेत, पदकं आहेत, ती कशाची आहेत हे जरा आम्हाला सगळ्यांना कळेल तर. कारण ती आम्हाला उत्कंठा असते की मेडल्स जे लावलेतले दिसत आहेत पण मेडल्स दिसत आहेत पण नक्की कसले आहेत. मी पहिल्यांदा 1963ला 21 ऑक्टोबरला जॉईन झालो नेव्हीत. 24 ऑक्टोबरला मी कोचीनला पोचलो आणि आपल्या तिरंग्याखाली शपथ घेतली. म्हणतात ना की शपथ घेतल्यानंतर तुम्हाला काहीतरी पाळावं लागतं आणि ते अजूनपर्यंत तरी मी माझ्या वयाच्या 81हून जास्त झालेल्या वयापर्यंत सिक्रेट म्हणजे गुप्तता ठेवलेली आहे आणि यापुढेही ठेवणार आहे माझ्यापर्यंत. आणि ती आम्हाला ठेवायला लागते. ते झाल्यानंतर हे मेडल्स विचारलेत. ते माझं जेव्हा ट्रेनिंग झालं तेव्हा लगेच मला एक मोठं जहाज मिळालं होतं INS म्हैसूर म्हणून आणि ते 23 राष्ट्रांना व्हिजिट देणार होतं. परंतु मैत्री अशी असते की त्या मैत्रीपुढे ते 23 राष्ट्र मला मानाची ठरली नाहीत. माझे मित्र पावसकर म्हणून माझे बॅचमेट होते 23rd 23वे बॅचचे. ते म्हणाले आपण दोघंजण एकत्रच जाऊया. आणि शिक्षक म्हणाले नाही तुला वर्गात आलेला तुला म्हैसूरला जायला पाहिजे. म्हटलं सर नाही आम्हाला दोघांना पाठवा म्हैसूरला. म्हणजे ते शक्य नाही, त्याला एका डिस्टॉरमध्ये पाठवायला लागेल आणि तू जर हट्ट केलास तर तुझं म्हैसूर कॅन्सल होणार क्रूज. 23 राष्ट्रांना तू व्हिजिट देऊ शकणार नाही. म्हटलं माझ्या मैत्री पुढे ते 23 राष्ट्र फिके आहेत. म्हणून मला दुसऱ्या जहाजावर रणजित या जहाजावर पाठवलं गेलं आणि हे मेडल्स तिथून सुरुवात झाली. 65 सालची लढाई झाली आणि आम्ही पूर्वे आणि पश्चिमी या दोन्ही विभागात होतो. त्यावेळेस मी पूर्वेला होतो आणि 65च्या लढाईचं आम्हाला आमंत्रण आलं. तिथून सिग्नल आला की इमिडिएटली तुम्ही आत्ताच्या आता तुम्ही पश्चिमेला या, युद्ध सुरू होणार आहे. आम्हाला काही कल्पना नव्हती म्हणून त्यावेळेस पूर्वेकडून आम्ही पश्चिमेला आलो आणि पश्चिमी मेडल्सचे स्टार मिळाले. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही 65चं वार जिंकलं तेव्हा संग्राम मेडल म्हणून मिळालं आणि त्याच्यानंतर ठराविक दिवसांनी तुम्ही लाँग मेडल म्हणून मिळतात ते सर्व्हिस मेडल मिळालेले आहेत. आणि वरचं तुम्ही म्हणाल तर हे बॅच आहे, सबमरीन क्रॅडल म्हणतात त्याला, सबमरीन बॅच. याच्यासाठी आम्ही 13 ते 14 महिने रशियात स्ट्रगल केलं, म्हणजे अभ्यास करून त्या विरुद्ध वातावरणात आम्ही शिकलो. म्हणजे विरुद्ध एवढं होतं की
27 मायनस 37 अप टू 27 मधीत एवढं आम्हाला बिलो त्या टेम्परेचरमध्ये फक्त जगलो नाही तर अभ्यास करून जगलो. सबमरीनचं ट्रेनिंग घ्यायचं म्हणजे अतिशय कठीण असतं, पण आम्हाला ते कधी जाणवलं नाही, कारण आमचं ध्येय होतं की आम्हाला ते सबमरीन घेऊन सुरक्षित आपल्या देशात यायचं आहे. आणि मग 71चं वॉर झालं, त्याच्यात पुन्हा काही मेडल्स मिळाले. हे जे मिळालेले आहेत हे सगळं सबमरीन क्रॅडल म्हणतात त्याला, बॅच, ते मिळवायला खूपच मेहनत घ्यायला लागली, खूप अभ्यास करायला लागला तिथे. मला एकट्यालाच नाही, आमची टीम होती. आणि हे सबमरीन म्हणजे एक टीम वर्क आहे. तुम्ही जशी क्रिकेटची टीम बनवता ही, पण आमची 100 लोकांची टीम एकत्र येऊन एवढं प्रामाणिकपणानं काम करायला लागतं. आणि तुम्ही 100% तिथं फिट असायला पाहिजे. एकूण आतापर्यंत जहाजावरच्या, फक्त शिपवरच्या कोणत्या शिपवर आपण नोकरी केलेली आहे किंवा पोस्टिंग झालेलं आहे? कारण त्याच्यानंतर लगेच लग्नाचा प्रश्न येणार आहे. म्हणून काय असतं, प्रत्येकाच्या घरात प्रॉब्लेम असतात, फॅमिली प्रॉब्लेम. माझ्या आईने 78ला भावाचं लग्न झालं, 4 वर्ष झालं, तुझं काय? म्हटलं माझं लग्न नेव्हीबरोबर झालेलं आहे. आणि खरं सांगतो तुम्हाला, म्हणूनच हा प्रश्न विचारला खोचटपणे. माझ्या रक्तात का कुणाला माहिती ते कोरलं गेलं की तुझ्या फॅमिलीपेक्षा किंवा ह्याच्यापेक्षा तुझी नेव्ही आणि तुझा देश आहे तुला प्रिय आहे. आणि तशी पुस्तकं मी वाचली होती. आता खरं सांगतो तर विदा सावरकरांचं, क्रांतीवीर आहेत ते, त्यांचं एक गाणं प्रसिद्ध आहे सगळं, आणि ते मी पुटपुटतच राहत होतो, ने मजशी ने. जेव्हा मी 1.5-2 वर्ष बाहेर होतो हे गाणं माझ्या ओठावर सतत असायचं. आणि कधीही रात्रीचा जरी प्रवास झाला तिथे तरी मी ते गाणं पुटपुटून माझी शक्ती वाढवत होतं. खरं सांगतो. त्याचं पुस्तकातही उल्लेख आहे, ने मजसी ने परत मातृभूमीला. कारण तुम्ही अशा जागी नोकरी करत होतात, जॉब करत होतात की तिथे घर दार, आई वडील, मिसेस सगळं आठवणं क्रमप्राप्तच होतं. जय जवान आणि जय किसान आपण म्हणतो, तर जय किसानसुद्धा आहेत आणि जय जवानसुद्धा आहेत, आणि आता पुन्हा जय किसानकडे वळलेले आहेत. खऱ्या अर्थाने ते शेतकरी पण जगत आहेत आणि सोशल अंग भरपूर आहे. सरांनी म्हणजे न सांगता, नामोल्लेख न करता, कुठल्याही प्रकारे गाजावाजा किंवा प्रसिद्धी न मिळवता खूप संस्थांना वेगवेगळ्या पद्धतीनं मदत केलेली ही व्यक्ती आहे. म्हणजे मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. खरंच कीर्ती महान आहे आणि त्यांना मी तर नेहमीच सॅल्यूट करतो आणि करतच राहणार, कारण ते रिस्पेक्टफुल पर्सन आहेत. वॉरशिपवरची चांगली नोकरी सोडून ज्या ठिकाणी कधीही मरण येऊ शकतं, इथे पण धोका होताच शत्रूकडून किंवा बोटीला काय झालं तर, पण ज्या पाणबुडीचा निर्णय तुम्ही घेतला होतात, तर पाणी भरलं तरी तुमचा जीव जाऊ शकतो, टक्कर झाल्याने जाऊ शकतो, स्फोट झाला तर जाऊ शकतो, आग लागली तर जाऊ शकतं, विषारू वायूची गळती झाली तर जाऊ शकतो, किंवा यंत्रणा बंद पडली तर जाऊ शकतो, किंवा कामकाज करताना सुद्धा मृत्यू ओढू शकतो. असं असतानासुद्धा असं कोणत्या ट्रेनिंगच्या दरम्यान तुम्हाला एक तिथे बोर्ड पाहायला मिळाला की जिथे तुम्हाला सबमरीनमध्ये जाण्यासाठी प्रेरणा मिळाली किंवा तुमची इच्छा तिथून पळायला लागली? खरं सांगतो तर पहिल्यांदा आपल्याकडे एकही सबमरीन नव्हती, पाणबुडी नव्हती आपल्या भारताकडे. आणि काय झालं, 65, 66, 67 या काळात UK म्हणजे युनायटेड स्टेट किंवा अमेरिका इकडून सबमरीन याच्या फ्रान्समधून, आणि आमची जहाजं असायची नेव्हीची, आणि त्यांच्याबरोबर प्रॅक्टिस करायची. आम्ही वर असायचो आणि त्यांची सबमरीन खाली असायची. कुठे जायची फक्त एको साऊंडवर आम्ही हे करायचो, साऊंड रेकॉर्डवर. आणि मला असं वाटायचं की आम्ही कधीतरी सबमरीन खरेदी करू शकतो का, बांधू तर शकतच नव्हतो. आणि त्या सबमरीन बघायला आम्हाला अजिबात परमिशन नव्हती. कुठेतरी कोचीनला किंवा मुंबईला तर नव्हतं, कोचीनला कुठल्या तरी दूर ठिकाणी ते धक्क्याला बांधायचे, तिथेसुद्धा आम्हाला परमिशन नव्हती ते बाहेरून बघायला. पण खरं सांगतो, आपण एवढी प्रगती केली, रशियानं त्याच्यात खूप आपल्याला मदत केली. रशिया खरा आपला मित्र आहे, अनेक वेळा आपल्याला जाणवलं. आत्तासुद्धा त्याने आपल्याला 4 सबमरीन द्यायचं ठरवलं, आणि त्याच्यासाठी तुमची फ्रान्स, UK आणि जर्मन या लोकांनी नकार दिला. आपली टीम तिथे गेली होती, नेव्हीची टीम तिथे गेली होती, ट्रेनिंग घेतलं. पण त्यांना असं वाटलं, 2 प्रकारे भीती होती. ती उगाच म्हणत होते की तुम्हाला हँडल करता येणार नाही. ही चुकीची गोष्ट होती. हँडल, विक्रांतसारखं जहाज त्यांना हँडल करता नाही आलं, ते आपण चांगल्या प्रकारे हँडल करून मेंटेनन्स केला आणि त्याचा वापर केला. पण रशियानं दिल्यानंतर आमच्याकडे एक अशी हे झाली की त्यांना जाणार कोण आता सबमरीनमध्ये. कारण माझ्याबरोबर ट्रेनिंगला आलेले काही लोक
सिंगापूरचे होते. त्यांनी म्हटलं, पाटील तू जाऊ नकोस, मरणार. अरे म्हटलं, मरणार एकच वेळा ना, मग बार तुम्ही मरणार मरणार हा शब्द तुमच्या शब्दकोशातून काढून टाका ना. ते म्हणाले, बघ तुला इव्हन माझे मित्र आहेत ते पण म्हणाले, अरे तू येऊ नकोस, तुला खूप त्रास होईल. म्हटलं, तू माणूस आहेस ना, माझ्याबरोबर तू 65चं वार केलेला आहेस, मी पण तुझ्याबरोबर होतो. तू जसं आलास सबमरीन कलवरी घेऊन, त्याचप्रमाणे मी सुद्धा चाललेलो आहे. आता मला नकार देऊ नकोस तू, मी त्याला जुमानणार नाही, कुणाला जुमानलं नाही. खूप छान. म्हणजे ज्याचं इच्छा किती प्रगल्भ होती की जगेन ते देशासाठी आणि मरेन तेही देशासाठी. खूप छान सर. तुम्हाला रशियाला जे प्रशिक्षणासाठी जायचं होतं तर त्याची सिलेक्शन प्रोसिजर काय वेगळी होती आणि रशियन भाषा शिकवली गेली तर तुम्हाला इथे शिकवली गेली का तिथे गेल्यानंतर शिकवली गेली, याबद्दल थोडक्यात माहिती. काय पहिल्यांदा म्हणजे मी सेकंड डिग्री ग्रेडचं कोर्स करत होतो, तेव्हा मग आमचा कोर्स 4 महिन्याचा होता कोचिनला. ते स्पेशालिस्ट कोर्स असतात, ते आम्हाला काय केल्याशिवाय पुढचं प्रमोशन मिळत नाही आणि सिलेक्शन पण मिळत नाही. अशा वेळेला कोर्स करत असताना एक नोटीस बोर्डवर लागली नोटीस की सबमरीन व्हॉलेंटियर्स पाहिजे, आणि लोकांनी इग्नोर केलं त्याला, म्हणजे नकारार्थी भूमिका दाखवली. मी पहिल्यांदाच असा माणूस होतो त्या कोर्समधला की म्हटलं, माझं नाव लिहून घ्या. इन्स्ट्रक्टरना सांगितलं आमच्या की मला जायचं आहे. अरे म्हटलं, कशाला जातो तू, इथे चांगला आहेस ना. म्हटलं, मला जायचं आहे म्हणजे जायचं आहे. आग्रह धरला, गेलो, सिलेक्ट झालो, सगळं झालं. पण आता तिथं गेल्यानंतर ही रशियन भाषा वगैरे शिकायचं कसं, तिथला कोर्स केला, संपूर्ण केला. आणि मग रशियन भाषा ही एवढी सोपी नाही, इंग्रजीपेक्षा थोडी कठीणच आहे ती. आम्ही काही शब्द बोलून दाखवेन तुम्हाला याच्यानंतर. आणि तुम्ही जर ठरवलं तर दगडातून पाणी काढू शकता. आणि मी एकटा नव्हतो, माझ्या जोडीला टीम होती, माझी काही मित्र होते. आणि मी खरं सांगतो, तुमचे भाऊ, काका, मामा किंवा रक्ताची भावंडे ह्याच्यापेक्षा आमचं नातं खूप जवळचं झालेलं होतं आणि अजूनही आहे. या जवळजवळ 63 ते अजूनपर्यंत आम्ही एकत्र वावरतो. जे आज इथे नाहीत, ते गाणं लागलं होतं शंकर माधवनचं, ते आम्ही 2017ला ज्यावेळेस आमचं गोल्डन ज्युबिली झाली, सुवर्ण महोत्सव, तेव्हा स्वतः राष्ट्रपती आले होते, आम्हाला सन्मानित केलं विशाखापट्टणला. ह्याच गाण्यावर आम्ही 5,000 लोक नाचत होतो. म्हणजे तुम्ही विश्वास करा की किती लोक आम्ही एकत्र होतो आणि एकत्र आहोत अजूनही. आणि हे एकच आहे की तुमचा पाठिंबा आहे मला. मग आम्हाला तुमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे, जोर आहे. आणि तुमचं जर हे मदत नसती तर आम्ही काही करू शकलो नसतो. म्हणजे आम्ही 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 कोणी नाहीत, आपण आहोत. बरोबर आहे. सरांनी मगाशी सांगितलं एक कमिटमेंट आहे की काही सिक्रेट्स आहेत ते ओपन करायचे नव्हते. पण सर मला असं वाटतं सेवेतून आता तुम्ही सेवानिवृत्त आहात आणि ज्या कुरसुरावर आपली तब्बल 10 वर्षापेक्षा जास्त नोकरी झाली, ती कुरसुरासुद्धा आता एक म्युझियम म्हणून आहे. तर त्यामध्ये असलेले काही टेक्निकल टर्मिनॉलॉजी आम्हाला जाणून घेता येईल असं मला वाटतं. त्याच्यात काय कुठेही सिक्रेट भंग होण्याची शक्यता मला वाटतं सुतराम नाही आहे. तर मला सांगा की वेगवेगळे आपले हे जे जर्मनी आहे, इंग्लंड आहे, US आहे, या सगळ्यांनी आपल्याबरोबर कुठल्याही प्रकारे ट्रीटी केली नाही किंवा करार केला नाही. मग रशियासारखा देश आहे, त्याने करार केला. त्यानंतर किती आपल्याला पहिल्यांदा पाणबुड्या त्यांनी दिल्या, देऊ केल्या त्या 4 माझ्या माहितीत कोणकोणत्या? पहिल्यांदा जी ट्रीटी झाली, करार झाला, तो फक्त 4 सबमरीनचा होता. कलवरी, खंडेरी, करंज आणि कुरसुरा. आता 4 सबमरीनचं एक स्क्वॉड्रन असतं, जसं विमानांचं स्क्वॉड्रन तसं म्हणजे 4 सबमरीनचं एक स्क्वॉड्रन असतं, एक युनिट असतं. ते आम्हाला द्यायचं त्यांनी ठरवलं. आणि कलवरी ही पहिली आहे. कलवरीची जेव्हा पहिल्या टीम गेली 120-100 लोकांची, तेव्हा खरं सांगतो त्या लोकांना अजिबात अनुभव नव्हता. इथे त्यांना रशियातलं शिक्षण दिलं, पण का म्हणतात ना, इंग्रजीतून शिकायला लागतं, तसं मराठी आणि किंवा हिंदी किंवा इंग्रजीमधून रशियन शिकता येत नाही. तर रशियातून रशियन शिकलं तर ते परफेक्ट होतं. आणि तसंच प्रत्येक बॅचला इथून पाठवल्यानंतर तिथे 3 महिने पहिलं बेसिक रशियन शिकवलं गेलं आणि आम्ही त्याच्यात तरबेज झालो. कारण आमचं एकच ध्येय होतं सगळ्यांचं की लवकरात लवकर शिक्षण घेऊन ती पाणबुडी पहिली भारतात आणायची. कारण ती उत्सुकता होती आमच्याप्रमाणेच आमच्या देशातल्या लोकांना होती की पाणबुडी कधी लवकर येते आणि त्याचा प्रभाव कितीपर्यंत इतर देशांवर पडतो. म्हणून आम्ही ते शिक्षण इथे घेतलं थोडंफार, पण तिथे जाऊन जास्त घेतलं आणि ते लवकर आम्हाला अवगत करता आलं त्यांच्या.
सरांनी एक चपराक मारली, मातृभाषेतील शिक्षण चांगलं झिरपतं हे बोललेले आहेत. तर आपण थोडंसं प्रत्येकाने आत्मपरीक्षण करूया की आमची मुलं, आमचे पाल्य, नातेवाईक काय जे काय असतील ते किती जण मराठीतून शिकतात. धन्यवाद सर. रशिया आणि रशियातील ईस्टकडचा सायबेरिया म्हणजे एक्स्ट्रीम कंडिशन आहे. -35, -40, -50, -60 पेक्षा जास्त टेम्परेचर जिथे जातं. बर्फाळलेला सगळा प्रदेश असतो. अन्नधान्य आणि इतर गोष्टींची वानवा आहे. इवन लोकांना मिळणारं सामान, ग्रोसरी वगैरे फार कमी मिळते. त्या संदर्भातले पण किस्से सरांचे आहेत. तर अशा ठिकाणी म्हणजे रशियातील ब्लादी काय ओरोस्टोक काय ते नाव आहे, मला त्याचं प्रोनाऊन्सिएशनही होत नाही. तर रिगा एक तिथे बेस आहे, नेव्हलचं ट्रेनिंग सेंटर आहे. तिथे यांचा प्रवास कसा झाला आपण त्याबद्दल थोडक्यात सांगा. आम्ही पहिल्यांदा इथून निघालो. तर बघा, कधी कधी गुड लक बॅड लक असतं. तुमचं दैव नशीब चांगलं असतं, बलवत्तर असतं, किंवा एक योगायोग असतो. आम्ही फ्लाईट पकडलं इथलं 707चं सांताक्रूजहून, आणि जेव्हा फ्लाय केलं दिल्लीपर्यंत गेलो, तेव्हा दिल्लीपर्यंत गेल्यानंतर तिकडून एक सिग्नल आला त्यांच्याकडून की तुम्ही येऊ नका, इथं वातावरण चांगलं नाही, अतिशय खराब वातावरण, तुमचं विमान लँड करू शकणार नाही. मग आम्ही आमचं विमान मॉस्को तास्क्याऐवजी आमचं निघालं ते फ्रँकफुर्टला निघालं, जर्मन असं होऊन लंडनला गेलं. लंडनला स्टे केला आम्ही, आणि खरोखरच लंडनलासुद्धा वातावरण चांगलं नव्हतं. एक रात्र तिथं स्टे झालं आमचं. पण एक किस्सा सांगतो की आपण हिंदुस्थानी आहोत की पाकिस्तानी आहोत हे तिथं मानलं जात नाही बाहेरच्या देशात. आम्ही जेव्हा जेवण केलं आणि बाहेर आलो एरियल हॉटेलच्या, तेव्हा एक टॅक्सीवाला आला आणि त्याला आमच्यापेक्षा अगोदरच माहिती झालं की आम्ही इंडियन आहोत, आम्ही सबमरीन आणायला चाललो आहे आणि आज एक रात्रीसाठी आम्ही स्टे करतो इथे. जेव्हा सिक्रेट किती टॉप सिक्रेट कसं त्यांच्यापर्यंत पोहोचतं. आणि त्यांनी म्हणालं ठीक आहे, तुम्ही इंडियन आहात, मला घाबरू नका, आय एम हिंदुस्थानी आहे, मी मुसलमान, मी पाकिस्तानी आहे, पण मी ड्रायव्हर आहे, तुम्ही कॅबमध्ये बसा, मी तुम्हाला आज पुरं लंडन फिरवतो, युनिव्हर्सिटी दाखवतो सगळं. आम्ही बसलो, म्हटलं चला, पाकिस्तानी यातला म्हणून काय तो आपला भारतीय हिंदुस्थानी आहे म्हणतोय ना. आणि खरंच त्यांनी संपूर्ण लंडन आम्हाला फिरवलं रात्री 4 तास. आम्ही म्हटलं बाबा रे, तुझं पेट्रोल जळतं आहे, आम्हाला फिरवलं ठीक आहे, आम्ही झोपणार, उद्या जाणार. नाही म्हणतो सर, तुम्ही आता माझ्याबरोबर आलात, तुम्हाला चहा कॉफी काहीतरी घ्यायला पाहिजे. म्हटलं आम्ही जेवून निघालो आहे. तो म्हणाला नाही, तुम्ही असं समजू नका की मी पाकिस्तानी आहे, ते पाकिस्तान हिंदुस्थान तिकडे आहे, पाकिस्तान भारत तिकडे आहे, इथे नाही आहे. आणि खरंच अशीसुद्धा माणसं असतात. म्हणजे ते कसं प्रेम असतं बघा, ते हिंदुस्थानचं रक्त त्याच्यात होतं. आणि आम्ही खरंच त्याला अप्रिशिएट केलं की आम्ही त्याला प्रशंसा केली की तू अजूनही हिंदुस्थानी आहेस. हे वाक्य टाळ्यांचं आहे मला असं वाटतं. प्रशिक्षण खडतर, वातावरण एकदम प्रतिकूल, अन्नधान्याची वानवा, जे मिळेल ते खावं लागतं. तर यांच्या वाट्याला काय काय मिळालं तर आपण पाहूया. कलबासा म्हणजे काय? कलबाचा. आणि दुसरं काहीतरी घोड्याचा हेडचा म्हणजे डोक्याचा कबाब वगैरे ह्यांना मिळालं. त्याच्यानंतर हे व्हेजिटेरियन कसे झाले याच्यासाठी मी तिकडे वळतोय. सर्वांना सांगू इच्छितो की प्रतिकूल म्हणजे किती प्रतिकूल परिस्थितीत आम्हाला जायला लागलं. पहिली बॅच गेली, त्यांच्यासमोर ते मटणाचे पीस ठेवले, ते घोड्याचे होते आणि फक्त बॉईल केलेले होते. त्यांना माहिती नव्हतं ना की काय कुठलं मीठ आहे. त्यांनी सांगितलं हॉर्स मीठ आहे. म्हटलं आम्हाला नाही पाहिजे, आम्ही हॉर्स मीठ खाऊ शकत नाहीत ना. मग ठीक आहे, तुम्ही कलबासा का. आता कलबासा म्हणजे त्यांच्या भाषेतून डुकराचं मटण असतं ते. म्हणजे हे कलबासा म्हणजे काय आहे तुमचा नवीन प्रकार. तर डुकराचं मटण असतं, ते पिगरी असतात त्यांच्या, ते कीस केलेलं असतो, ग्राइंड केलेलं असतं, त्याचे लांब रताळ्यासारखे गोल असे केलेले असतात आणि उकडून ते टांगलेले असतात. तसे की तुम्ही कोणी ह्याच्यात आता सिंगापूरला वगैरे तर ते स्नॅक्स वगैरे ठेवले असतात, तोच प्रकार ते ठेवतात. सिंगापूरला देखील तो पाहिलेला मी. पण तो प्रकार पाहिल्यानंतर आपल्याला काय हे काय आहे, कलबासा म्हणजे काय. ते तुकडे पाडतात, त्याच्यावर तिखट मीठ टाकायचं आणि ते आपण त्यांच्याकडे जे दारू म्हणजे काय वाटत येत नाही, ते एक ड्रिंक आहे त्याला वोडका म्हणतात. आपल्याकडे गावठी दारू किंवा असं नाव आहे त्याला. ते अतिशय स्ट्रॉंग असतं. आमच्या लोकांना माहिती नव्हतं पहिल्या लोकांना, त्यांनी थोडंसं घेतल्यानंतर त्यांना जास्त त्रास झाला नंतर. पण ते कलबासा त्याच्यावर खायचे, म्हणजे डुकराचं मटण कीस. पण ते आम्हाला जमलं नाही. चौथ्या पार्टी काय खातं हे कळायला नको, ते काही खाण्याचं काही इलाज नाही. ते म्हणत खाल्लं नाही तर तुम्ही मरणार आहात. म्हटलं आम्ही मरण्यासाठी आणि जगण्यासाठी आलो आणि जगून जाणार. तुम्हाला आम्ही आश्वासन देतो की आम्ही जगून आमची सबमरीन सुरक्षित घेऊन जाणार. सर्वायवलसाठी
कसं झगडावं लागलं पहा. हे झालं आता खाण्यापिण्याच्या सवयी. आता तिथल्या एवढ्या कोल्डेस्ट टेम्परेचरमध्ये ॲक्लमटाईज होणं सुद्धा कठीण होतं. पण त्यांनी त्याची स्वतःची मानसिकता तयार केली आणि दोन्ही गोष्टीमध्ये सुवर्णमध्य साधला. आणि तिकडे व्हेजिटेरियन त्यांचे 10-12 सहकारीसुद्धा पूर्ण व्हेजिटेरियन झाले आणि ते व्हेज खायला लागले. आणि राहिलं टेम्परेचरचं, तिथले जे वॉर्म क्लोदिंग वगैरे होतं त्याच्या साहाय्याने ते त्या वातावरणातसुद्धा ॲक्लमटाईज झाले. सबमरीनसाठी तिथे वेगळं काय प्रशिक्षण दिलं गेलं का पुन्हा? वेळेचं हां, तिथे याला वेगाला आम्हाला जेव्हा व्लादिवोस्तोक या ठिकाणी ईस्टर्न प्लेस आहे, ते पूर्वेकडील भाग आहे आणि साधारण 32-36 किलोमीटर जपानचे दिवे दिसतात तिथून. तर तिथे नेल्यानंतर आम्हाला एका आयलंडवर ठेवलं, पुऱ्या 4ही टीमना आमच्या, म्हणजे कलवरी करतो संपूर्ण सबमरीन क्रूना. आणि तिथे आम्हाला एकांतात ठेवलं, जसं की वनवासात वगैरे ठेवलं होतं तसं. ते 14 वर्ष होते, आम्ही 14-15 महिने होतो. पण सगळ्या सुविधा दिल्या होत्या त्यांनी, रशियन गव्हर्नमेंटने, असं नाही की. आणि माझ्या भारताच्या सरकारनं, भारत सरकारनं आम्हाला एवढं चांगलं ठेवलं होतं, मी अपेक्षित नव्हतो, मला अपेक्षा नव्हती की आम्ही तिथे राजदूत म्हणून राहिलो. आणि हे कसं झालं तर माझ्या प्रत्येक भारतीयाने तिथं मदत केली होती मला. त्या प्रत्येक क्षणाची, प्रत्येक तुमच्या अन्नातल्या कणाची माझ्या भारतीयांनी तिथं मदत केली होती. आणि आय एम प्राऊड. म्हणजे खरंच तुम्ही लोकांनी आम्हाला जर दिलं तर आम्ही करूच शकत नव्हतो. मी जरी भारतीय आहे तरी ठीक आहे, एक मिशन घेऊन गेलो होतो आम्ही, तुम्ही पाठवलं होतं आणि आम्हाला ते सक्सेस करायचं होतं. 13 महिने म्हणजे 13 वर्षासारखे काढले आम्ही. पण आम्ही भासू दिले नाही कुणाला. घरातल्या लोकांना पत्रांनी असं कळवलं ना की आम्ही काही प्रॉब्लेम होते, आम्हाला जेवण वेळेवर नाही मिळत किंवा क्षुल्लकशा गोष्टी कधी आम्ही कळवल्या नाहीत. हां, आम्ही 2 महिन्यापेक्षा 4 महिने येऊ, जाताना 6 महिने जाणार म्हणून सांगितलं. खोटं म्हणालो घरी आईवडिलांबरोबर, कारण इलाज नव्हता. 1.5 वर्ष 2 वर्ष कोणी पाठवलं नसतं, जाऊ नको. पण जाऊ नको ह्याच्यात जाऊ नको हा नव्हतं, जाऊन ये म्हणून म्हटलं होतं. आणि सगळ्यांनी आशीर्वाद दिलात म्हणून आम्ही आलो. ही खरंच ध्येयवेडी माणसं म्हणतात ना, आशा नाम मनुष्यानाम काशीदाश्चर्य शृंखला बद्धाया प्रधावंती अनुतिष्ठते पंगुवत, तशाने झपाटलेले आहेत हे. आणि त्यामुळे ते आव्हानांच्या पलीकडचे आव्हानं स्वीकारणारे हे नौसैनिक आहेत. पाणबुडीची रचना, वैशिष्ट्य थोडक्यात आपण काय करूया, आपण ह्याला एका किनाऱ्यावर गेलेलो आहोत, समोर येणारी बोट पाहतोय, आपण जेट्टीवरून त्याच्यात बोर्ड होणार आहोत. आता बोर्ड झालेलो आहोत. आता बोर्ड झाल्यानंतर यांच्याकडून ज्या काही कहाण्या आपल्याला माहिती होतील त्या आपण करून घेऊया. रचना थोडक्यात सांगा. थोडक्यात रचना म्हणजे काय, आत्ता मी जी सबमरीन आम्ही ज्या आणल्या पहिल्या, त्याच्यातलं नाव सांगतो, तो कलवरी, खंडेरी, करंज आणि कुरसुरा. ह्याच्यातले करंजमधले जे कॅप्टन होते ते कॅप्टन सावंत म्हणून होते. त्यांना महावीर चक्रनंतर बांगलादेशच्या लढाईत मिळाले. पण ते एक असे कॅप्टन होते आमचे की ते महाराष्ट्रीयन लोकांना एकत्र बोलवायचे तिथे व्लादिवोस्तोकला. आणि त्यांना म्हणायचे की एका तुम्ही चिवट आहात. आणि ते चिवट मला त्यांनी एवढा घडवून दिला की आम्हाला कुठलंच काम कठीण झालं नाही. आणि तिथलं वातावरण, ही मोठी सबमरीन होती. आता मी डिस्क्लोज करतो आहे कारण ते ऑलरेडी डिस्क्लोज झालेलं आहे. माझ्या अगोदर ज्यांनी हे पहिलं पुस्तक आहे मराठीतलं आपल्या, मी आणि पाणबुडी कुरसुरा. अजून परत कोणीतरी ते डेअरिंग केलं नाही किंवा प्रयत्न केला नाही. मी एक प्रयत्न केला आणि त्याच्या पाठीमागे, प्रयत्नांच्या पाठीमागे माझे एक मित्र खात आरशी पाटील म्हणून छबिलदासचे मित्र आहेत, त्यांनी माझा पाठपुरावा घेतला. आणखीन काही लोकांनी घेतला की तू लिहित का नाहीस. म्हटलं मला त्यात काहीतरी सिक्रेट वगैरे आलं तर उगाच लोकांना मला त्रास नको, इतरांना त्रास नको. पण त्यांनी म्हटलं की कमोडोर सुरेश म्हणून आहे, ते माझ्या टीमचे होते, ते केरळातले आहेत. त्यांनी लिहिलं होतं 1-2च फक्त, त्याच्यात एक थोडंसं लिहिलं होतं की संकन ऑफ गाझी. आणि ते पुस्तक त्यांनी गोल्डन ज्युबिलीला पब्लिश केलं, प्रकाशित केलं तिथे विशाखापट्टणमला. आणि त्यांनी मला म्हटलं, अरे पाटील, तुम्हारे से मैं पैसा नहीं लूँगा, यू आर माय कमिशनिंग क्रू. त्यांनी लिहिलं देखील, यू आर माय बेस्ट फ्रेंड म्हणून. म्हटलं सर असं नाही, तुम्ही पुस्तकाला एवढी मेहनत घेतलीत, त्याचे पैसे मी देणार नाही, तर फ्रेंड म्हणून कसला उपयोग तुमचा. त्यांनी बरीचशी पुस्तकं आणली होती, 500 रुपये किंमत होती. सगळ्यांनी कुणीही एक पैसा देखील कमी न देताना 500ची नोट त्यांना दिली होती प्रत्येकानं. आणि त्यांनी खूप आम्हाला हे केलं. पण त्याच्यात फक्त काय होतं की संकन ऑफ गाझी म्हणजे गाझीला कसं उडवलं, बाकी सबमरीनबद्दल काही लिहिलेलं नव्हतं. त्याने दुसरं केरळाबद्दल लिहिलं होतं त्याच्यात. मी प्रयत्न केला त्याच्यात की आपली सबमरीन कशी असते, ती लेआउट कशी असते, ते आम्ही आणलेल्या सबमरीन, ते फॉक्सट्रॉट
क्लासच्या होत्या 641च्या. आणि त्याची लेंथ आता मी डिस्क्लोज करायला हरकत नाही, ह्याच्यात आहे, तिथे बोर्ड लागलेले आहे, म्युझियमला माझी सबमरीन म्हणूनच- आणलेली तिथे ठेवलेली आहे, म्हणजे त्याचं काय डिस्क्लोज करायचं काही नाही, ओपन सिक्रेट आहे. तर ती 91.3 मीटर लांबीची आहे. विड्थ आहे त्याची 8 पॉईंट काहीतरी मीटर आणि हाईट आहे त्याची 14 पॉईंट काहीतरी. म्हणजे लांबी, रुंदी आणि उंची ह्या 2 ट्यूब, सबमरीनच्या 2 ट्यूब असतात, बाह्य ट्यूब आणि आंतर ट्यूब. बाह्य ट्यूबमध्ये तुम्ही त्याचे टँक्स असतात, वॉटर टँक, फ्यूल टँक्स वगैरे. आतल्या ट्यूबमध्ये सगळे यंत्रसामुग्री आणि क्रू राहण्याची. सबमरीनला सेलर नाही म्हणत, सबमरीनच्या प्रत्येक याला क्रू म्हणतात. तो कॅप्टन टू कुकपर्यंत सगळे क्रू. आणि सबमरीनचं लाईफ असं असतं की कॅप्टन आणि कुक ह्याच्यामध्ये लाईफमध्ये काही फरक नाही. सेम फूड, सेम युनिफॉर्म, सेम कामं वेगवेगळे असतात, पण जन्म आणि मृत्यू दोघांचाही एकत्रच येऊ शकतो. आणि जर मृत्यू नको असल्यास तुम्हाला 100% तिथं जिवंत राहायला लागतं. तुम्ही जर ड्युटीवर असलात आणि पुस्तक उघडलं तर तुम्हाला थप्पड मिळणार. पहिल्यांदा आमचे कॅप्टन ऑडिटर होते, त्यांनी म्हटलं माझ्यासमोर थप्पड नका असल्यास तुम्ही 100% 3 तास ड्युटी असली तर 3 तासापैकी 1 मिनिटसुद्धा तुम्ही डोळे बंद करू नका, उघडे ठेवा, कान उघडे ठेवा. आणि तिथलं लाईफ म्हणजे ती सबमरीन 7 कंपार्टमेंटमध्ये डिवाईड होती. पहिलं कंपार्टमेंट हे टार्पिडोचं असायचं, तिथं 18-14 काहीतरी टार्पिडो ठेवायचं त्यावेळेस. आता कमी जास्त झाले, तर पाठीमागच्याला 4 टार्पिडो होते लोड. टार्पिडो म्हणजे एक रॉकेट असं मोठं पाणतीर. तो पाणतीर सोडल्यानंतर काय असायचं, पहिल्यांदा थोडं पाठीमागं जातो मी. पाणतीर सोडल्यानंतर ते त्याच्यात वारहेड असतं, त्याच्यात दारुगोळा असतो, तो जाऊन तिथं मारतो. आणि ते गायडलाईन म्हणजे ते गाईड केल्यानंतर ठराविक तुम्ही डाटा फीड केला त्याला आणि सोडलं, फायर केलं, तर ते त्या जहाजाच्या पाठीमागं जातं. मग तुम्ही किती खोलीवर असा, पाणबुडी किती खोलीवर असो, उंचावर जाऊन ते त्याचा ट्रॅक करत राहतं, म्हणजे त्याच्या पाठीमागे जाणार ते. जोपर्यंत ते जहाजाला टच फोडत नाही तोपर्यंत हे करणार नाही. वेग मर्यादा असते त्याला. आणि मधीतले कंपार्टमेंट असतात, सेकंड, थर्ड, फोर्थ अशी. पहिलं टार्पिडोचं असतं, त्याच्यात राहण्याची सुद्धा सोय असते. तुम्ही म्हणाल राहण्याची सोय म्हणजे कशी असते, तर जेमतेम 2x6चं बेड असतं जेमतेम. आणि रुंदी वगैरे एकाच्या एक अंगावर पण झोपतो, किंवा झोपणं कमी आणि ड्युटी जास्त असते, खाणं कमी आणि रनिंग पण कमीच असते. तुम्हाला पाणी हा शब्द नाही, प्यायला फक्त पाणी मिळतं, आंघोळ नाही, ब्रश करायला फक्त, दाढी बनवायची नाही, केसचा कापण्याचा प्रश्नच येत नाही. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्या लढाईच्या अगोदर आम्ही जे पेट्रोलिंग केलं 71च्या, अतिशय जवळ 35 दिवस आम्ही पाण्याखाली होतो आणि सूर्य किंवा चंद्र आम्ही बघितलं नाही. ह्याच्यात काही अतिशयोक्ती नाही, माझ्याकडे डायरी आहे. आर्किमिडीजचं तत्त्व सांगतं की कोणती वस्तू पाण्यावर ठेवली किंवा टाकली तर ते त्याच्या वजनाचं किंवा आकारमानाचं हे जे आहे ते पाणी विस्थापित करतं. मग ही तर पाणबुडी आहे एवढ्या टनांची, मग ती तरंगते पण आणि हवी तेव्हा खाली पण जाते किंवा पुन्हा वर पण येते आणि प्रवास पण करते. तर हे कसं बरोबर आहे काय? सर. काय असतं, आर्किमिडीजचा सिद्धांत सगळ्यांना माहिती आहे की आपण एखाद्या वस्तूला तरंगते, तिला जर बुडवायची द्याल तर पाणी भरलं म्हणजे निगेटिव्ह बॉइंची करतो आपण, आणि ती खाली जाते. ते किती जाते, तिच्या आकारमाना एवढं पाणी वरती काढून ती जाते. आम्ही काय करतो, सबमरीनर्स जे फ्लॅप असतात, आमचे डोर असतात, टँक्स असतात, त्याच्यात आम्ही एकाच वेळेस पाणी भरतो. खाली जायचं असलं तर त्याला डायव्हिंग स्टेशन म्हणतात. आता डायव्हिंग करायचं असलं, पाण्याच्या खाली जायचं असलं तर आम्ही अनाऊन्समेंट करतो की डायव्हिंग स्टेशन, डायव्ह. अशा वेळेला ते एकाच वेळेस तुम्हाला फ्रिक्शन ऑफ सेकंद म्हणजे काही सेकंदातच सगळे टँकचे दरवाजे उघडायला लागतात. ते हायड्रॉलिकली नाही झाले यंत्राने, ते स्वतः हाताने उघडायला लागतात. म्हणजे त्याच्यात जर कमी जास्तपणा आला तर टिल्ट होते सबमरीन, म्हणजे पाठीमागचा भाग किंवा पुढचा भाग किंवा उजवा डावा असं होतो. तसं होऊ नये म्हणून याच्यासाठी अनेक वेळा आम्हाला प्रॅक्टिस करायला लागते. इवन तुम्हाला विश्वास नाही बसणार, पहिल्यांदा आम्ही सबमरीनमध्ये धक्क्यावरून खाली गेलो तेव्हा आम्ही 80-90 लोक होते. ते म्हणाले नाही, हे 3.5-4 मिनटं जाणार नाही, तुम्हाला 2 मिनटाच्या अगोदर तुम्हाला आतमध्ये जाऊन स्टेशनवर उभं राहायचं आहे. अर्थात कपडे वगैरे काही नसायचे, फक्त शॉर्ट किंवा हे असायचे जास्त. आणि मग कसं शक्य आहे ते, म्हणा कसं शक्य आहे ते तुम्हाला करावं लागेल, 15 वेळा जाऊन यायला लागेल, मग शक्य होणार. आणि जर तुम्ही प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, तर तुम्ही प्रॅक्टिस केलं सगळं शक्य असतं. जर रशियातले सबमरीन लोक जातात तर आम्हाला काय, आम्ही कुठं कमी आहोत.
आणि ते त्याला करून दाखवलं. आमच्या कॅप्टनने म्हणाले, बघा तुम्ही त्यांच्या विरोधात एक शब्द बोलू नका, ते आपले गुरु आहेत, जोपर्यंत त्यांच्याकडून मिळत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांच्यावर भांडू नका, ते जरी चुकीचं म्हटलं तरी हो म्हणा. आणि असं आम्ही 1.5 वर्ष काढलं त्यांच्याबरोबर. ते चुकीचं म्हटलं नाहीत, पण कित्येक वेळेला असा राग यायचा आम्हाला की असं तुम्ही आमच्यापेक्षा कमी ज्ञानानं असून आम्हाला का शिकवता. मग आम्ही कधी कधी त्यांची छेडखानी करायचो, म्हणजे त्यांना पण शिकवायचो. असं एक वेळा झालं होतं की माझा एक अत्तार म्हणून ते वारले, एक्सपायर झाले, तो अतिशय टार्गेट मुलगा होता साताऱ्याचा. काय केलं, एक यंत्र असतं पाण्याखाली गेल्यानंतर शोधायचं त्यांनी, आर्टिका म्हणून म्हणतात त्याला, टी व्ही असते ती. तर ते म्हणाले की हे 0 कॉन्टॅक्ट आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी कॉन्टॅक्ट वगैरे केलं, काहीतरी गंज चढला किंवा मॉशे झाला ते तुम्ही घासायला पाहिजे. आम्ही त्याच्यात एक पेपर टाकला ट्रेनिंगच्या वेळेस आणि परीक्षा चालू होती, ते यंत्र काम करत नाही. मग तो घामाघूम झाला बिचारा. इन्स्ट्रक्टर म्हटलं काय झालं, काय पाटील काय बघा तुम्ही, काय आत्तार काय झालं. आम्ही म्हटलं आम्हाला काय माहिती नाही, आम्ही टच केलं नाही. म्हणलं नाही म्हटलं तुम्ही एवढे एक्सपर्ट आहात, मग तुम्हाला माहिती पाहिजे, तुम्ही आम्हाला शिकवलं की 0 कॉन्टॅक्ट आहे, त्याच्यामध्ये काही मॉइश्चर असलं बघा. तेव्हा त्यानं सांगितलं की तुम्ही आम्हाला शिकवू नका, आम्ही तुम्हाला बनवू शकतो. पण आपल्याला ज्ञानार्जन करायचं असेल तर आपण रीतच ओंजळ आहे असंच दाखवायला लागतं. सर 2/3 पाण्याखाली असते सबमरीन आणि 1/3 पाण्यावर असते. तर अशा परिस्थितीत आपण व्यायाम, आहार कसं मॅनेज करत होतात? भूक कमी लागायची का खूप लागायची का लागायचीच नाही? पहिल्यांदा आपण जेव्हा किनारा सोडतो त्यावेळेस आमच्याकडे फ्रेश प्रोव्हिजन असायचं, फूड असायचं आपले नेहमी जेवतो तसं. आणि 1-2 दिवसानंतर मग ते भूक आपली कमी होते, कारण मुवमेंट्स नसतात. तुम्ही इथे 6 तास 8 तासच्या खुर्चीवर बसलात, फक्त टी व्ही बघताय, तुम्हाला काय भूक लागणार? अवयव तुमची हालचालच नाही ना. आणि व्यायाम म्हणाल ना तर आम्ही व्यायाम करायचो कसं, वर पकडायचं, खाली तिथं पुलस काढायचे किंवा एका कंपार्टमेंटहून दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये जाताना आम्हाला, माझी कमी उंची होती, मी फायदेशीर होतो, त्याच्यामुळं तिथं डोअर नव्हते, डोअर फक्त 1-2 होता आणि हेचेस असायचे. हेच म्हणजे गोल दरवाजा, त्याच्यातून मला बेंड होऊन जायला लागायचं. म्हणजे तुम्ही तिथं ऑटोमॅटिकली तुमचा पोटाचा व्यायाम व्हायचा. आणि तुम्हाला खरं सांगतो, मी 10 वर्ष काढली तिथे, माझं वजन 53.5, फक्त 53, याच्यापेक्षा झालेलं नाही, वाढलं नाही ऑटोमॅटिकली. तसं किनाऱ्यावर आल्यानंतर तुमच्या ते व्यायाम वगैरे व्हायचा, आमच्या PT परेड वगैरे व्हायची, ते आमचे व्यायाम होते. योगा वगैरे हा प्रकार नव्हता आमचा, पण फिजिकल ट्रेनिंग आम्ही करायचो, स्विमिंग करायचो आम्ही. आम्हाला त्याच्या फॅसिलिटीज चांगल्या दिलेल्या होत्या सरकारनं, नो डाऊट. म्हणजे आम्ही असं आम्ही कुठल्याच अपेक्षेनं सबमरीन जॉईन केलेलं नव्हतं की आम्हाला खूप मोठा पगार मिळेल, खूप कायमचं आम्हाला अकोमोडेशन मिळेल किंवा फ्लॅट मिळतील. तिथे तुम्हाला थोडंसं आयडेंटिफिकेशन व्हावं किंवा सेपरेशन असं दिसावं म्हणून काय युनिफॉर्म 3 प्रकारचे होते का? रेड, आम्हाला खरं म्हणजे युनिफॉर्म जेव्हा बाहेर यायचो तेव्हा व्हाईट वगैरे होता, ब्लू वगैरे होता. पण जेव्हा मी सबमरीनला जायचो तेव्हा डिस्पोजल क्लोथिंग मिळायचं. डिस्पोजल म्हणजे डिस्पोज करायचं, फेकून द्यायचं ते. पण आम्ही असं केलं की डिस्पोजल फेकून द्यायचं नाही त्याला, कारण एक दिवस घालून दुसऱ्या दिवशी फेकलं त्याची काहीतरी किंमत आहे. आपल्याला भारत सरकारने एवढं मोठं मिशन दिलेलं आहे आपल्याला, तर आपण काहीतरी वाचावं. एका याची जरी काही रुपये किंमत असली तरी आपण धुवून का वापरू नये, म्हणून आम्ही धुवून पुन्हा प्रेस करून पुन्हा वापरायचो आणि तेवढं सेविंग करायचो. कसं माझं सेविंग म्हणजे माझ्या देशाचं सेविंग होतं, ग्रेट, सगळ्यांचं होतं. क्या बात. एक थोडंसं पाणबुड्यांचे प्रकार जे 2च आहेत, थोडक्यात सरांना विचारेन की आण्विक पाणबुडी चांगली का ही डिझेल आणि या इंधनावर चालणारी, दोघांमध्ये फरक काय आणि विशेषता काय? अगदी चांगला प्रश्न विचारला. मी होतो तो साधी पाणबुडी होती. ह्या पहिल्याच 8 सबमरीन आणल्या, ते मला मी सांगतो, कलवरी, खंडेरी, करंज आणि कुरसुरा. नंतर वेला, वगली वगैरे आणि वक्षीर, या 4. आता परवाच वक्षीर म्हणून नवीन हे केलेलं आहे, कमिशन केलेलं आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की 2 शिप आणि 1 सबमरीन एकाच दिवशी कमिशन करून आपल्याला मिळतात नेव्हीला. हा किती भाग्याचा दिवस आहे आपला. असं कधीच विचारच सुद्धा केलं नव्हतं की एवढं एक जहाज जर बनवायचं त्याला. आणि आपण किती प्रगती केलेली आहे. मी कुठल्या पक्षाचं म्हणत नाही, भारत देशाने, माझ्या देशाने मला अभिमान आहे खरंच की एका दिवशी 1 सबमरीन आणि 2 शिप हँडओव्हर करतात. म्हणजे ह्या रेकॉर्ड झाला. ग्रेट. आम्ही 1 सबमरीन नवीन बनवायला 50 वर्ष घालवली. 1967 ते 2017. 1967ला कलवरी 8 डिसेंबर 1967ला कमिशन केली पहिली रिगाला. आणि नंतरची कलवरी तिचं रिमॉडेल, दुसरं मॉडेल कलवरी ती स्क्रॅपला गेली.
पण तिचं मॉडेल आम्ही 2017ला 8 डिसेंबरलाच आपण कमिशन केलं आणि त्या दिवशी आम्हाला बोलवलं होतं तिथे. तुम्ही सांगा की हा क्रांती झाली, एक युग गेलं, 50 वर्षे गेली, पण आम्ही स्वयंभू झालो. आपला भारत देश स्वयंभू झाला. हे आम्हाला खरंच स्वाभिमानाची गोष्ट आहे सगळ्यांना. थँक्यू. मी मोटरसायकल चालवतो आहे, कार चालवतो आहे, बस चालवतो आहे, मला समोरचं दिसतं, रस्त्यावर मी असतो, वाहनं दिसतात. पण तुम्ही तर पाण्याखाली किंवा पाण्याच्या त्या लेअरवर असायचे ठराविक 1/3 प्रमाणे. मग अशा वेळेला जगातलं म्हणजे तुमचं जग काय होतं की पाणी, अथांग समुद्र, त्यात समोर येणारी शत्रूची जहाजं असतील, इतर मालवाहक जहाजं असतील, तर त्यांचं ऑब्झर्वेशन, त्यांचं पाहणं आणि शत्रू हे ओळख कशी करायची की कसे पाहायचं आहेत तुम्ही? हे बघा, सबमरीनला तो आपल्यासारखेच नाक कान डोळे असतात आणि ठराविक उंचीपर्यंत असेपर्यंत 9 मीटरपर्यंत आमच्याकडे एक स्नॉट मास असतो, म्हणजे त्याच्यातून हवा घ्यायची आणि डिझेल चालवायचे, डिझेल लावावं लागते. ते 9 मीटरपर्यंत चालतं, त्याला स्नॉटिंग म्हणतात. आणि अशा वेळेला आम्ही पेरिस्कोपवरती करतो, त्याच्यात जोडीला पेरिस्कोप म्हणजे कॅमेरा असतो त्याच्यात लावलेला, आणि त्याच्याने आम्हाला सगळं जग दिसतं. पण काही वेळेला म्हणजे तुम्ही जर शत्रूच्या पाण्यात गेलात किंवा एक्सरसाइज करायला लागलात आणि किंवा पाण्याखाली गेलात, मग ते वरती मास ते स्नॉट मास म्हणजे हवेची नळी ती तुम्हाला खालीच ठेवायला लागते, नाही तर पाणी येणार आतमध्ये. आणि तो पेरिस्कोप म्हणून जी दुर्बीण आहे ती पण खाली ठेवायला लागते, नाही तर पाण्याच्या वेगाने तुटून जाईल. दोन्ही खाली गेल्यानंतर तुम्हाला सगळे दरवाजे बंद करायला लागतात. ॲब्सोल्युटली तुम्ही डायव्हिंग करता, पाण्याखाली जाता, वरचा भाग पाण्याचा एक थेंबसुद्धा तुम्हाला पाणीबुडीमध्ये येत नाही, एवढं वॉटर टाईट असतं ते. वॉटर एक सुद्धा पाण्याचा थेंब काहीही येत नाही आतमध्ये. अशा वेळेला मग तुम्ही बघणार काय? तुमचे डोळे कुठे आहेत? आमच्याकडे तसे सेट्स आहेत, साऊंड रेकॉर्डिंग सेट म्हणून आहेत, त्याच्यावर सतत 2 ते 3 माणसं बसलेली असतात की तुम्ही पाण्याखाली गेल्यानंतर कसं पाहणार. त्या सेटवर तुम्हाला TV सेटवर 3 ते 4 सेट आहेत, आता 4 झाले आहेत. त्या सेटवर तुम्हाला कंप्लीट तुम्हाला रेकॉर्डिंग दिसते की किती लांबीवर, किती डेप्थवर, जर सबमरीन असली तरीसुद्धा डिटेक्ट करू शकता. तुम्ही जर एरोप्लेन जर असलं तरीसुद्धा डिटेक्ट करू शकता. असे आता नवीन सुधारित सेट्स आलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला अशी काही चिंता वाटत नाही. आम्हाला कधी ते सेट्सवर जे माणसं असतात त्यांच्यावर मिदार असते, त्यांच्यावर जबाबदारी असते की किती शिप लांब आहे, किती जवळ आहे, किती खोलीवर आहे, किती उंचीवर आहे सबमरीन असली तरी. हे सगळं जेव्हा तुम्ही प्लेनमध्ये जाता आणि प्लेन तुम्हाला दिसतात काही खालीवरती, तसेच आम्हाला सबमरीनमध्ये दिसतात की सबमरीन आहे की शिप आहे, कोणत्या टाईपचं शिप आहे, किती वेगानं येतं आहे, किती वेगानं क्रॉस होतो आहे, ह्याच्यावर आमची मिदार असते. ते साऊंड रेकॉर्डिंग शिप, सोनार म्हणतात त्याला. या संदर्भात एक चर्चा करताना मला वाटतं सावंत कमोडर होते का, कोण होते? सावंत सर, हा, कॅप्टन सावंत. त्यांचा एक किस्सा सांगतील सर की ॲक्युरसी किंवा डिसिजन मेकिंग, प्रेझेन्स ऑफ माइंड अप्लाय केलेलं, ती पेरिस्कोप तुटला असता वगैरे काहीतरी एक थोडक्यात किस्सा सांगा ना. हा किस्सा मी सांगतो, पण कुठेही पब्लिक केलेला नव्हता आणि आता ओपन म्हणजे सगळं झालेलं. आम्ही सिक्रेट ठेवलं होतं. मग घरात देखील मिसेसला सांगितलं नाही, मिसेसला देखील सांगितलं बाबा सबमरीन आम्ही बुडवली गाजी. तिनं आल्या म्हटलं काय तुम्ही काय सांगता गाजी बुडवली? गाजी त्यांनी काय बुडवली? ती स्वतःच बुडाली. अरे म्हटलं तुला कुणी सांगितलं? म्हटलं दुसऱ्या दिवशी दूधवाली आली, तिने सांगितलं की स्वतःहून. म्हणजे किती सिक्रेट ते लोक हे करतात बघा. आणि खरं सांगतो, अजूनपर्यंत मी लेंथ ब्रेथ किंवा ही गोष्ट कुणालाही सांगितली आणि सांगू शकत नाही. पुस्तकात लिहिली कारण तिथं ओपन झालेली म्हणून. आणि मी म्हटलं तुला कोणी सांगितलं? तर म्हणतं भाजीवाले येते, दूधवाले येते, त्यांनी सांगितलं की ती बुडाली म्हणून. आणि इथे ते फॅक्ट, म्हणजे खोटं म्हणत नाही, मी पुस्तकावरून सांगतो. कमडोर सुरेश म्हणून आहेत, त्यांनी म्हटलं मी सर तुमचं पुस्तकातलं काहीतरी चोरी करतो. अरे म्हणतो लिहि ना, ती आता कुरसुरा तर जुनी झालेली आहे. म्हटलं नाही, काहीतरी आणखीन घेतोय. म्हणतं घे ना, मी आहे ना बसलेलं इकडे. त्यांचं पुस्तक माझ्याकडं आहे, शंकर नामकाजी. काय झालं ॲक्च्युली तुम्हाला सांगतो, गाजी बुडाली की बुडवली हा मोठा प्रश्न, त्याच्यावर मिळणार आहे पुढचा प्रश्न आहे, त्याच्या प्रश्नचिन्ह आहे. आणि कॅप्टन सावंतांचा एक किस्सा सांगतो त्याच्यावर. कॅप्टन सावंत हे आपले ब्रिलियंट माणूस, अतिशय हुशार माणूस, उंचीनं कमी पण बुद्धीनं अतिशय तल्लख. पण काही करणारी माणसं अतिशय हुशार असतात, त्यांना खूप त्रास पण सोसावा लागतो. आणि ह्या माणसाला एवढा त्रास सोसायला लागला की मी इथे सांगू शकत नाही एवढा. तो वेड्यासारखा, ते आमचे कॅप्टनसमोर वेड्यासारखे नेव्हल डॉकमध्ये फिरत होते. आणि त्यावेळेस माझी सबमरीन इथं आली. झालं होतं काय की ऑफ कोचिंगच्या बाहेर एक एक्सरसाइज चालू होती. आपली सबमरीन होती आमच्या अगोदर आलेली, कॅप्टन सावंतांनी करंजी सबमरीन आणली होती.
मी आता ओपनली सांगू शकतो, कारण आता त्या गोष्टीला बरीचशी 70 सालची गोष्ट आहे. ते एक्सरसाइज करताना स्नॉर्टिंग चालवतं, म्हणजे हवा घ्यायची नळीने, ती 9 किलोमीटर मेंटेन करायचं असतं. ती डेप्थ म्हणजे ती खोली बरोबर तेवढीच ठेवायची असते. ती कसरत असते कॉक्समॅनची, म्हणजे प्लेनमॅनची. 2 हायड्रॉलिक लिव्हर असतात आणि त्या लिव्हरनी बरोबर तेवढीच मेंटेन करायची असते. जर तुम्ही कमी जास्त झालं तर त्या स्नॉटमधून पाणी येणार, डिझेलमध्ये पाणी जाणार, सगळं तुमचं सबमरीनमध्ये पाणी येणार, बुडणार नाही तुम्ही, पण काही फेल होणार तुम्ही. जर पाणी आलं ना तर त्या सेकंदाला लगेच त्यांना माहिती पडतं पाणी आलं, ते लगेच दरवाजे वगैरे बंद करतात. ट्रेंड असतात सगळे. आणि ते ट्रेन स्नॉटिंग करताना माझे कॅप्टन होते, म्हणजे माझ्याच दुसऱ्या सबमरीनचे, ते कॅप्टन त्यांच्या चेअरवर बसलेले होते पलीकडच्या रूमला, आणि गोल दरवाजा असतो, एक कंट्रोल रूम, एक सेकंड कंपार्टमेंटला त्यांचे कॅबिन आहे, तिथे बसलेले होते वॉर्डरूमला. एकदम अचानक जवळ आलं, जहाज जवळ येत गेलं, एक राजपूत म्हणून, ते जवळ येत गेलं. तो जो हा होता तुमचा पेरिस्कोप ऑपरेटर लुईस म्हणून होता, तो मला क्लोजिंग, शिप इज क्लोजिंग, आणि जवळ आल्यानंतर त्यांनी विदाऊट परमिशन लोअर केलं त्यांनी, म्हणजे खाली आणलं ते पेरिस्कोप, कारण लाखो रुपयाचं किमतीचं पेरिस्कोप असतं. आणि ते पेरिस्कोप खाली आला, पण ते स्नॉटमध्ये झटकन खाली येऊ शकलं नाही, कारण ते ऑर्डर लागते ना, ऑर्डर शिवाय ते खाली घेऊ शकत नाही. ते स्नॉट मॉस होतं, ते त्या जहाजाच्या खाली अडकलं गेलं आणि जहाजात ते बुडालं, याच्यात घुसलं ते प्लेटमध्ये, आणि ते स्ट्रॉंग असल्यामुळे स्क्रॅचेस ते तुटलं गेलं, जहाजाचा होल पडला जहाजाला, आणि जहाज पूर्ण बुडायला लागलं. तुमचं ते डॅमेज कंट्रोल वगैरे असतं, त्यांनी कम्प्लीट केलं त्यांनी काम, पण बुडायला लागलं तरी पण त्याच्यात बरंचसं पाणी गेलं. पाण्याखाली गेलं नाही, पण लेवल खाली गेली. मग त्याने कसं तरी वाचवलं, त्याला कोचिन शिपयार्डला नेलं कुठं. आणि सबमरीनला आता काय करायचं, सबमरीनचं काय झालं होतं, कॅप्टन वर आले, कॅप्टन लगेच बाहेर आले, त्यांनी सबमरीन खाली नेली, वरती न आणताना चुकीनं ते वरती आणत होते, खाली नेली, आणि नंतर वर येऊन बघितलं, त्यांचं डोकं फिरलं की संपूर्ण कातडं, समोरचं कातडं म्हणजे आउटर केसिंग ते कापलं गेलेलं होतं, कारण ते राजपूतचं जे हे होतं तुमचं प्रॉपेलर्स होते ते पितळेचे असतात, ब्रासचे असतात, आणि त्याच्यामुळे त्यांनी ते केसिंग पूर्ण थोडं कापून काढली होती. आणि ते बघितल्यानंतर आमचे कॅप्टन साहून म्हणजे त्यांना राग अनावर झाला. ते काहीच त्यावेळेस बोलू शकले नाहीत. ती सबमरीन जेव्हा डॉकमध्ये आणली तेव्हा ते वेड्यासारखे त्या सबमरीनकडे फिरत होते. मी स्वतः पाहिलं आहे. आल्यानंतर मी जेव्हा आलो तेव्हा सर काय झालं, डोंट आस्क. तो म्हणालो विचारू नकोस मला. अरे तू रे म्हणायचे ते आम्हाला, ते एवढे मोठे असते ते, की तू विचारू नकोस. म्हटलं कसं विचारणार नाही, तुम्ही होतात सर तिथे. तर मग त्यांनी सांगितली अशीशी गोष्ट घडली ती, आय एम सॉरी म्हणतो. त्यानंतर त्यांना काहीतरी थोडंसं आयसोलेशन झोनमध्ये आणि त्यानंतर काय झालं, त्यांचं कोर्ट मार्शल झालं. आमच्या याच्यात कोर्ट मार्शल होतं सगळ्यांनी डिफेन्सला. कोर्ट मार्शल झाल्यानंतर त्यांना दोषी ठरवलं गेलं. दोषी ठरवून त्यांना सबमरीन आर्ममधून बाहेर काढलं. ठीक आहे, यू आर नॉट नो मोर सबमरीनर. म्हणाल ठीक आहे, ओके. त्याने एक्सेप्ट केलं. ठीक आहे, तुम्ही माझी चुकी म्हणता, ठीक आहे मी जातो. आणि लग बघा, ज्याला मिळायचं असतं त्याला परमिशन कुठूनही देतं. त्यांना मुक्तिसेनेचं इन्चार्ज बनवलं आणि त्याने मुक्तिसेनेमध्ये असं डायव्हर वगैरे घेऊन असं काही एक चिमा म्हणून होता ते, आणि हे दोघांनी म्हणजे असं काही जहाजं बुडवली. चिमा हा डायव्हर होता. त्यानं डायव्हर हे केलं. ह्यांनी मुक्तिसेनेला असं ट्रेनिंग दिलं की लढाईनंतर चिमा आणि सावंत यांना महावीर चक्र दिलं गेलं. बघा ज्यांना दोषी ठरवलं दाने खाणे का त्यांनी जे लिहिलेलं होतं त्यासाठी ते ॲक्सिडेंट झाला, कुणीतरी केला तो, त्यांच्यावर तर हे आला अपघात. पण इंटरनॅशनलला जेव्हा कॉपी जाते तेव्हा ते निर्दोष सुटले होते, पण पुन्हा ते सबमरीन आर्मला आले नाहीत. पण त्यांना आमच्या गोल्डन ज्युबिलीला तेव्हा बोलवले होते आणि त्यांनी खरोखरच त्यांनी दाखवून दिलं की मी निर्दोष होतो. ग्रेट. गॉड इंटेन्शन चांगले असले की देव तुमच्याबरोबर असतं. थोडंसं आपण पुन्हा युद्धस्य कथा रम्य हा आता विक्रांत बोट तिचं लपवणं, राजपूतचं पुढे करणं, आणि तो त्यांचा कोण होता पाकिस्तानी कॅप्टन. थोडं मागे जातो मी. 71ची गोष्ट आहे. मी 65 मध्ये जातो आता. ती गोष्ट सांगतो तुम्हाला विक्रांतजीत, कारण तेव्हा मी रणजीतवर होतो आणि रणजीत हे स्कॉटशिप होतं. म्हणजे पाठीमागं राहायचं, जर का वैमानिक बुडाला किंवा प्लेन बुडाला त्याला वाचवायचं. 99% आम्ही वाचवू शकत नाही, खरं सांगतो, कारण ज्या स्पीडनं ते
लँडिंग आणि टेक ऑफ होतं ना, ते एवढं स्पीड असतं, फ्रिक्शन ऑफ सेकंदाच्या आतमध्ये ते खाली देतं. आदल्या दिवशी ते वैमानिक आम्हाला भेटून गेले. साऊथ इंडियन होता मुलगा, तरुण मुलगा, 22-24 वर्षाचा, काय 24-25 असेल. आणि त्याच्यावर हस्तोलंदन वगैरे केलं, सेकंड केलं, बेस्ट ऑफ लक फॉर टुमॉरो. आणि बघा, त्यानं 2 वेळा टच करून तो फ्लाय करून लँड करून टेक ऑफ केलं. तिसऱ्या वेळेला तो टेक ऑफ करायला गेला लँड करून, आणि सरळ तिरका खाली विमानासहित फायटर सहित तो आतमध्ये खाली गेला. आम्ही फक्त त्याची कॅप शोधत होतो, निदान तो नाही पण त्याची कॅप तरी मिळेल, काही मिळालं नाही. म्हणजे बॅड लक बघा कसं, एक तरुण होतकरू पायलट कसा एका सेकंदात होता तर नव्हता झाला. म्हणजे किती जीवावर, माझ्या सबमरीनपेक्षा त्याचं जीवन आणखीन डेंजरस होतं. म्हणजे आम्ही सबमरीन करतो, पण तो फ्लाईंग असताना देखील तो गेला ना, म्हणजे कुणाचं कधी मृत्यू येईल याच्यात सांगता येत नाही. आणि मृत्यूला जो घाबरतो तोच लवकर मरतो, लक्षात ठेवा. कधीही मृत्यूला घाबरणारे लोक लवकर मरतात. आम्ही मृत्यूला कधी घाबरलोच नाही, म्हणून अजून जिवंत आहोत. ग्रेट ग्रेट, गॉड इज ग्रेट. ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो. 71चं आता सांगतो सर, सर, पुढे जातो मी. ती, 71चं सर, एक मिनिट. 71चं विक्रांत गोष्ट सांगतो तुम्हाला. विक्रांत हे मेन टार्गेट होतं. तीच. कसं असतं, जेवढं जहाज मोठं तेवढं मोठं टार्गेट असतं. ते लहान वस्तू आली त्याला मारायला जरा कठीण जातं, पण मोठी वस्तू असली तर आपण बंदुकीची गोळी त्याच्यावर मारतो, कुठं ना कुठं तरी लागते. तसं विक्रांतला मारायचं म्हणजे त्यांनी प्रण घेतला होता, शपथ घेतली होती की आम्ही विक्रांतला बुडवणार. 71ची गोष्ट सांगतो. आणि विक्रांत हे तेव्हा मुंबईच होतं, आणि विक्रांतला आम्हाला न्यायचं होतं चितगावला. कशाला चितगावला न्यायचं होतं, बंगालच्या उपसागरात. ते तिथं आम्हाला फ्लाईट करून लगेच बॉम्बार्डिंग करायचं होतं चितगावला किंवा त्या ढाकाला किंवा कुठेतरी. पण ह्या लोकांचं एवढं तज्ज्ञ लोक आहेत आमच्या नेव्हीमध्ये, आपल्या होते आणि आहेत सुद्धा. आता तर त्याच्यापेक्षा तज्ज्ञ असणारच. ॲडमिरल कृष्णन म्हणून असे आमचे ॲडमिरल होते, अतिशय हुशार माणूस. त्याने विक्रांत पण आणलं होतं. आणि ते म्हणाले की विक्रांत हे मोठा आता याला ठेवायचं, ह्या हत्तीला ठेवायचं कुठं, आणि ह्याच्या पाठीमाग तर ती गाजी पडलेली आहे. मग त्यांनी एक टॅक्टिस केली की विक्रांतवरचा जो सेट होता, ऑपरेटिंग सेट असत, तो सेट त्यांनी राजपूतवर टाकला. राजपूत हे एकदम डिकमिशन व्हायला, अगदी रद्दी झालेलं, डॉकमध्ये आता तोडायचं होतं चिप, ते डिकमिशन करून असं नेऊन विशाखापट्टणम ठेवलं. त्याच्यावर तो सेट बसवला. डोकं बघा त्यांचं. आणि या फ्रिक्वेन्सी त्याला दिली विक्रांतची. आणि विक्रांतला हळुवारपणाने नेऊन कुठं ठेवलं तर अंदमानच्या बेटात नेलं, आतमध्ये, जिथं की कोणी जाऊ शकत नाही सहसा. विक्रांत तिथं सेफ झालं. आणि इथं सांगितलं की आम्ही विक्रांत कोचिनला चाललो आहे, विक्रांत मद्रासला चाललो आहे, कोचिन झालं, मद्रास झालं, असं चालू करत ठेवलं सेटवर. ॲक्च्युली विक्रांत नव्हतं, ते होतं राजपूतवरून संदेश चालले होते. आणि ते पकडले कराचीने. हां, विक्रांत हे विशाखापट्टणमला आतमध्ये आहे, संदेश तिथून पाठवतोय. मग आमचे 72 होते, आता हसत नाही मी त्यांना, येते जे टॅक्टिक्स ते चांगले होते. मोहम्मद खान गाजीचे कॅप्टन, त्यांनी पण घेतला की मी बुडवूनच जाणार, मी आणि विक्रांतला बुडवूनच परत येणार, त्याशिवाय मी परत येणार नाही. आणि बिचारा परत गेलाच नाही, सॉरी, तोच बुडाला. आफ्टर अटल हे जे सबमरीनर, मी त्यांना रिस्पेक्ट करतो. प्रत्येक देशासाठी प्रत्येकजण आपला प्राण देत असतो, त्याचं, पण त्यांना ते शक्य झालं नाही. कारण केवळ कृष्णन यांच्यामुळं ते विक्रांत वाचलं आणि आपल्या देशाची शान वाचली. कृष्णन सरांची कशी दूरदृष्टी असेल बघा. त्यांना जी PNS गाझी दिली होती अमेरिकेने, ती फक्त प्रशिक्षणासाठी दिली होती, पण त्याचा वापर त्यांनी या युद्धात करायचं ठरवलं. आणि त्याचं एकमेव टार्गेट होतं विक्रांत बुडवणं. आणि हे इंटेलिजन्स यांच्यापर्यंत पोहोचलं होतं, म्हणून केवळ आपण विक्रांतला वाचू शकलो, तिला थोडंसं ब्लफ करून. सर, एस्केप करणं, ॲबॅन्डन करणं, एमर्जन्सी किंवा कॉन्टिन्जन्सी प्लॅन हा ओपनवर असेल तर सहज शक्य असतं. तुम्ही पाण्याखाली असताना कसं शक्य आहे आणि कसं असतं ते? बघा, जेव्हा आम्ही सबमरीनर झालो तेव्हा एस्केप ट्रेनिंग म्हणून होतं की सबमरीन बुडाली तर तुम्ही बाहेर कसे निघणार, हे स्पेशल ट्रेनिंग प्रत्येकाला दिलेलं असतं. आणि प्रत्येकजण ड्रायव्हर असतो त्याच्यात. सॅलो वॉटर, डीप वॉटर असे ड्रायव्हर असतात. आम्ही ड्रायव्हर होतो सगळेजण. आणि जर सबमरीन बुडाली किती प्रकाश असतं बुडाला. एक तर तुम्ही कसे बुडाल्यात ह्याच्यावर अवलंबून असतं की पुढचा भाग बुडाला की काही गोळा लागला किंवा ॲक्सिडेंट झाला, कशामुळे बुडालात. आणि समजा जर तुम्ही नॉर्मल बुडालात, म्हणजे पाणी भरल्याने बुडालात, मग आम्ही काय करतो, एक कंपार्टमेंट सील करतो. पुढच्या पैशात पाणी आलं तर पुढचा भाग सील करतो. मग त्याच्यात जे काही क्रू असतील ते मग
आम्ही त्यांना पाणी सोडतो, त्यांना त्यांच्यावर नाही काही करू शकत नाही मग त्यांना, कारण ते 10 क्रू वाचवण्यासाठी 90 क्रू आम्ही बळी देऊ शकत नाहीत. मग त्यांनासुद्धा एस्केप करण्याचं ट्रेनिंग दिलेलं असतं. जर समजा कमी पाणी असलं ते टॉर्पेडो ट्यूब असतात, त्याच्यात जायचं आतमध्ये, डायव्हिंग सेट घातलेले असतात डायव्हरचे, त्याच्यात आतमध्ये जायचं, ऑक्सिजनच्या बॉटल असतात आणि सिग्नल द्यायचे असतात. ते सिग्नल शिकवलेले असतात ट्रेनिंगला, ते सिग्नलप्रमाणे जायचं. एक बॉय असतो, एक वर जाणारा बॉय असतो, त्यात रशी असते, ते रशीने वर सोडायचं, हे ट्रेनिंग दिलं जातं. आता काय झालेलं आहे, हे ट्रेनिंग आमच्या पुढं चालतं थोडंसं. सत्वाना म्हणून ट्रेनिंग बेस झालेलं आहे विशाखापट्टणमला. आम्ही असताना ते आताच त्याची ही झाली होती पायाभरणी. त्याच्यात अशा विहिरी, खोल विहिरी केलेल्या आहेत, आणि समजा जर तुम्ही बुडालात तर कसं वरती येणार, हे लेखी आम्ही शिकलो होतो, प्रॅक्टिकल थोडंफार शिकलो होतो, 30 मीटर, 50 मीटर, 60 मीटर. पण आता जर 1000 मीटरवर तुम्ही बुडालात तर कसं यायचं, म्हणजे ते आधुनिक पद्धतीनं शिकवलं जातं. आणि त्याप्रमाणे आधुनिक पद्धतीनं तुम्हाला सेट्स दिलेले आहेत, जे डायव्हिंग सेट्स आहेत किंवा बॉटल्स आहेत, त्या आधुनिक पद्धतीचे दिलेले आहेत, आधुनिक पद्धतीचं ट्रेनिंग दिलेलं आहे. आणि त्यामुळं काय होतं, आता ती भीती आम्हाला नसे म्हणतात ना, आम्हाला कशीच भीती नाही, आणि भिणारा कधी सबमरीनर होऊ शकत नाही. एक असं ठेवलेलं असतं, तुम्हाला भीती आहे ना सबमरीनमध्ये, आऊट. सरळ सांगतो, भीतोच आऊट. कोणाला कधी ठेवतच नाहीत, कारण एकटा घाबरला तर लोक 10 घाबरतील. ती टीम खतम झाली. मग तुमचा एकटा बॅट्समननी 0वर गेला तर पाठीमागचा दचकतो, तसं आहे ते. आम्ही कोणीही घाबरत नाही, कॅप्टन टू कुक. आणि कॅप्टन नेहमी पाठीमागं असतो, पुढे धावत नाही का कुठलं. पाठीमागायचं ते, तुम्ही जगा, मी नंतर जगेन, मी मेलो तरी हरकत नाही. ही स्किल ठरवलेली असते. पण होतं काय, ॲक्च्युली जेव्हा ॲक्सिडेंट होतो तेव्हा सगळे लोक आम्ही सबमरीनर पहिलं कॅप्टनला सांगतो, तुम्ही जा, तुम्ही आमचे गुरु आहात किंवा तुम्ही आमचे फॅमिलीचे मुख्य आहात, प्रमुख आहात, तुम्ही जगलात तर आम्ही जगू, कारण तुम्ही वर गेल्यानंतर आम्हाला जगू शकता. सर, टाळ्यांचं वाक्य हे म्हणजे जी माहिती होती त्याला टाळ्या आल्याच पाहिजेत. पाणबुडी संदर्भातली काही टर्मिनॉलॉजी आहे, 4-5 काही जे माझ्या मनात आहे म्हणजे समजून घ्यायचं. ते बॉटमिक सेशन हे काय असतं? बरीचशी स्टेशनं असतात बघा. डायव्हिंग स्टेशन असतं, ॲक्शन स्टेशन असतं, तसं बॉटमिंग स्टेशन असतं. ॲक्शन स्टेशन म्हणजे तुम्ही ॲक्शनवर राहा, काहीतरी होणार आहे. डायव्हिंग स्टेशन म्हणजे आता आपण डायव्हिंग करणार आहोत, त्याप्रमाणे तुम्ही प्रिपेअर करता माइंड तुमचं डोकं. आता डायव्हिंग स्टेशन म्हणजे काय, आपण डायव्हिंग करणार आहोत, तुम्हाला कुठं उभं राहायचं आहे आणि काय करायचं आहे. तसं ॲक्शन स्टेशन म्हणजे ॲक्शन स्टेशन, आता काय ॲक्शन घ्यायची आहे, कुठली तुम्हाला ऑर्डर आहे, ॲक्शन फायर करायचं आहे किंवा खाली जायचं आहे किंवा पुढं मागं जायचं, काही असेल ते. हे बॉटमिंग स्टेशन हे असं असतं की एखादं समजा तुम्हाला शत्रू भेटला आणि तुम्हाला त्याला चाकवायचं असलं तर बॉटमला जायचं, खाली तळाला जायचं आणि शांततेने राहायचं. म्हणजे कुठलीही मशिनरी चालवायची नाही, कुठलंही फॅन चालवायचं नाही, कुठलंही आवाज करायचा नाही. इवन तुम्ही कुठलाच दरवाजा उघडायचा नाही इकडे तिकडे जायला, कारण कटकन करून आवाज येतो आणि पाण्याखाली आवाज लवकर कॅच होतो. आपण जे हवेत बोलतो त्याच्यापेक्षा पाण्याखाली ते ट्रॅव्हलिंग लवकर होतं, व्हेलॉसिटी. दुसरं, मगाशी आपण बोलता कम्युनिकेशनसाठी किंवा कान, नाक, डोळे वगैरे म्हणतो आपण, तर सोनार जी सिस्टम आहे ती किती इफेक्टिव्ह आहे सबमरीनसाठी? म्हणजे मला सांगायला तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण इट इज अ फॅक्ट. हे खरं आहे की त्याची रेंज 30-40 नॉटिकल माईल असते. तुम्ही विश्वास करा, आम्हालासुद्धा विश्वास नव्हता वाटत की आम्ही जेव्हा पाण्याखाली होतो ऑफ गोवा, आणि एक मोठा देवमासा हा तिकडून पाण्यावर पाणी फेकत होता आणि जवळजवळ 50 नॉर्टिकल माईलला आम्हाला ते कॅच केलं. मी आणि सुंदरराज म्हणून साऊथ इंडियन होते माझे मित्र, सिनियर होते माझ्यापेक्षा. म्हटलं अरे बघ काहीतरी आवाज येतो आहे. तो पण म्हणाला अरे हो आवाज येतो आहे. मग आम्ही कॅप्टनला सांगितलं, कॅप्टन सर आम्हाला आवाज येतो आहे खाली पाण्याखाली, असा मोठा आवाज येतो आहे. म्हटलं किती आवाज आहे? म्हटलं 50 नॉर्टिकल माईल येईल. म्हणजे शक्यच नाही रे, बंद करा तुम्ही, खोटं म्हणताय. म्हटलं या सर आतमध्ये या. कॅप्टनची कॅबिन माझ्या बाजूलाच होते, मी सोनार ऑपरेटर होतो. या म्हटलं सर्व का, त्यांना आलं म्हटलं खरं आहे ते. सबमरीन वर काढली, त्या दिशेनं गेलो तर मोठा वेल मासा पाणीवरती फेकत होता तोंडाने. म्हणजे तुम्ही जे रेंज दिलेली असते तुम्हाला ठराविक, त्याच्यापेक्षाही तुम्ही कॅच करू शकता जर तुम्ही अलर्ट असलात तर, आणि त्याचा खूप फायदा होतो. मग म्हणजे याचा अर्थ तुम्ही 100% तिथं अलर्ट वापरायला हवं आहे. सर, खूप अजून एक जॅक स्टे काहीतरी म्हणतात, या
सबमरीनमधून दुसऱ्या सबमरीनमध्ये किंवा त्या सबमरीनमधून शिपमध्ये जे काय तुमचं इकडे तिकडे सामान शिफ्टिंग करतात. काय असतं, 2 जहाजं जातात, तेव्हा एखादा व्यक्ती आजारी झाला तर त्याला ह्यात इकडून तिकडे कसं ट्रान्सफर करायचं, त्याला जॅकस्टे म्हणतात. ती सामुग्री ठेवलेली असते आमच्या जहाजात किंवा सबमरीनवर. आता जहाज कसं मोठं असतं, सबमरीन खूप त्या मानाने खूप लहान असते आणि मॅनपॉवर पण कमी असते, साहित्य पण कमी असतं. मग एखाद्या आजारी झालं तर काय करायचं? जहाज जर बरोबर असलं, त्याच्यावर हेलिकॉप्टर असलं तर ते लिफ्ट करतात, किंवा आम्ही जवळ येतो आणि ती रशी दोरी वगैरे काहीतरी स्ट्रे वगैरे काहीतरी तुमचं आपलं हे साहित्य असतं त्याच्यावर त्याला झोपवतो आणि पाठवून देतो. पण जर जास्त दूर असलं तर काय करणार? बघ, हेलिकॉप्टरची सोय नाही तुमच्याकडं मोठं जहाज नाही, मग कसं पाठवणार? मग आम्ही सिग्नल पाठवतो आणि जे काही जहाज असेल त्याला जॅकस्टे करतो. म्हणजे इकडे 2 रशी आणि हे असतात, यंत्र असतात, खांबे असतात 2, त्याला विंचेस असतात, ते आम्ही फेकतो. लाईन असतात ते फेकतात, त्याला लाईफ लाईन म्हणतात, ते फेकतो त्यांनी. ते मोठे दोर फेकतात आणि मग त्याला ते स्ट्रेचर बांधून त्याला पलीकडं व्यवस्थितपणाने. पण त्यावेळेस काय करतं, दोघांचा, दोन्ही शिपचा आणि सबमरीनचा स्पीड अतिशय कंट्रोल ठेवायला लागतो, कारण तो पुढं मागं होता कामा नये. आणि ते किती फार तर 2-4 मिनटातच त्याला ट्रान्सफर करतो आम्ही. आणि जर नाहीच झालं तर मग हेलिकॉप्टरशिवाय इलाज नाही. तसे डॉक्टर आमच्याकडे असतात, प्रथमोपचार होतो, इव्हन ऑपरेशनसुद्धा होतं. थोडंसं कौटुंबिक आणि नाजूक प्रश्न आहे. हे ज्या वेळेला शिपवर किंवा हे ज्या वेळेला सबमरीनमध्ये जाणार असतात तर तिकडे एक सिस्टम डेव्हलप झालेली आहे की यांच्या फॅमिलीज तिथे बोलवतात. तर त्यावेळची थोडीशी भावनिक गुंतवणूक जी असते किंवा त्यांना सोडून तुम्हाला पुढे जायचं आहे, पुन्हा यायचं आहे या आशेने तुम्ही त्यांना सोडायला जा, त्यावेळेला तुमचा म्हणजे काय अवस्था असते मानसिक? खरं सांगतो, आमची अवस्था तीच होती की आम्हाला फॅमिलीच नाही. हे फॅमिली हे आपण जे वर्तुळात आहोत ना त्याच्यात सोडून तुम्ही बाहेर निघाला पाहिजे, तर तुम्ही सबमरीनर किंवा पायलट बनू शकता. तुम्ही एकटेच आहात, तुमच्याबरोबर तुमचे 100 कुटुंबीय आहेत, तेच तुमची फॅमिली आहे. तुमची पत्नी, ग्रेट. बरं झालं हे मला त्यावेळेला सांगितलं असतं, आई, गडबड झाली असती. वडील हे तिकडे आहेत, त्यांची रक्षा करण्याला आहे. देश माझा आहे ना, एवढा मोठा देश त्यांना बघणार आहे ना, अन्न वस्त्र निवारा देतील ना. माझी फॅमिली ही 100 किंवा 50 किंवा 40 माणसं, ती माझी फॅमिली आहे. एवढं नातं जुळलेलं असतं की जर एकाला जर चहा कॉफी मिळाला नाही ना तर आम्ही अर्ध तोंडातून त्याच्यात येतो, हे बाबा हे पी. आणि असे कुठेही प्रसंग तुम्हाला मिळणार नाहीत. की तुम्हाला एक थोडंसं उदाहरण सांगतो की आम्ही जेव्हा 1 महिना 35 दिवस जेव्हा राहिलो तेव्हा आम्हाला प्रत्येकाला स्वतंत्र ॲडिशनल काम करायला लागतं. ते मला कोल्ड स्टोरेजचं दिलं होतं, मला आणि राज म्हणून होता, सुंदर राज. तर कॅप्टनने बोलवलं, कितना रॅशन बाकी आहे? किती रॅशन बाकी आहे रे? तर म्हटलं आणखीन कितीतरी दिवस जाईल, तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला तुम्ही सुजी हलवा बनवा. म्हटलं कुठला सुजी हलवा बनवला? सुजीच नाही, आता सुजी हलवा कुठून बनवणाऱ्याला? राजेंना म्हटलं चल बाबा काहीतरी करायला पाहिजे आपल्याला, आता या माणसाच्या तावडीतून सुटायला पाहिजे. का अतिशय कडक होते आमचे कॅप्टन. ऑडिटो म्हणजे किंग होता तो, कॅप्टन किंग, पण अतिशय मृदू पण होते. तर म्हणाला आता त्याने ऑर्डर आलेली कॅप्टनची, चल बाबा खाली. गेलो, सुक्का ब्रेड होता, म्हणजे ते अगदी खराब झालेला ब्रेड होता, टाईट, म्हणजे सडलेला नव्हता, पण तुम्ही खाऊ शकत नाही तोंडाने. खलबत्ता असतं, त्या खलबत्त्यात आम्ही कुठला जातो एवढा चाळला त्याला. त्या कुकला बोलवलं, बाबा रे काही कर, आम्हाला सुजी हलवा बनवून दे. तो साऊथ इंडियन होणार, अरे साप डरो मत, सुजी हलवाशी बेस्ट करूंगा मी. त्यानं ते घेतलं, कसं माहिती ना, तूप टाकलं त्याच्यात, अनेक ते ड्रायफ्रूट टाकले आणि नेऊन त्याचं स्टुवर्डला बोलवलं, बाबा रे हे कॅप्टनला पहिलं टेस्ट करायला दे. कॅप्टनने एक चमचा खाल्ल्यानंतर आम्हाला बोलवलं. म्हटलं ते कुकला बोलव, कोणी बनवलं? म्हटलं कसं काय बनवलं, कुठं सुजी कुठं आहे? म्हणजे सुजी हो गया ना, था उन्होंने बनाए 2 आदमीने सुजी. कसं बनवलं त्याला सांगितलं, त्याने कपाळावर हात मारला. म्हटलं आणखीन 8 दिवसांनी जगू शकतो आपण. म्हणजे त्यावेळेस प्रेझेन्स ऑफ माइंड तुम्हाला काम करायला पाहिजे. नाही म्हणताना, नो हा शब्द सबमरीनमध्ये नाही. मला येत नाही, आऊट. तुला येत नाही, आऊट. सरळ खरं सांगतो तुम्हाला, म्हणजे खोटं याच्यातलं अतिशयोक्ती काही नाही. तुम्हाला एक सांगतो, एक माझ्याकडे रेसलर होता, लोतीराम म्हणून त्याचं नाव होतं, आणि तो खरंच पेलवान होता, त्यांचा चॅम्पियन होता नेव्हीचा रेसलिंग करायला. तो एक दिवशी एक वाल उघडत होता, ऑर्डर आली तर वाल उघडा म्हणून. म्हणजे सर वाल उघडत नाही. म्हटलं अरे कसं जायचं लोतीराम, तुझ्याने उघडत नाही. मी काय, मी तुझ्यापेक्षा लहान आहे? नाही सर आप देखो. आणि का कोणाला माहिती, मला जोश आला की काय माहिती नाही, त्याने उघडून ठेवलेलं. मी फटकन करून उघडल्यानंतर त्याने मला म्हटलं पाया पडतो तुझ्या, कसं काय उघडलं? म्हटलं मला माहिती नाही, उघडलं गेला. तुमची इच्छा असायला बरोबर. तुम्हाला माहिती आहे की तुमच्यामुळं 100 माणसं बुडतील,
मग तुम्ही काही करा, ही शक्ती कुठून येते मला माहिती नाही. आणि कित्येक वेळेला तुम्हाला सांगतो सर पुढे प्रश्न विचारतील बहुतेक तो आहे प्रश्न आहेच. सायंटिस्ट. हो ते सायंटिस्टच्या बाबतीत बँगलोरहून एक टीम आली होती आणि हे कुठल्या प्रतिकूल परिस्थितीत काम करतात हे पाहण्यासाठी अभ्यास करण्यासाठी आले होते. तर त्यांच्या बाबतीतला एक किस्सा की सबमरीन असं पाहिजे तर ते काहीतरी असं जात होतं, थोडक्यात सांगा. काय झालं की आम्हाला पगारवाढ पाहिजे म्हणून कुठून तरी शिफारस केली. आम्ही कधीही केली नाही, अजूनही नाही केली. 1 रँक 1 पेन्शन वगैरे आम्ही कधी म्हणत नाही. म्हणणारी आमची टीम आहे. 1 पद 1 पेन्शन. किती दिवस 40 वर्ष झाली, 50 वर्ष दिले नाही तरी हरकत नाही, आम्हाला त्याच्या आम्हाला रोटी कपडा मागून मिळतात. काय झालं होतं, ते सायंटिस्ट टीम आली, एक 4-5 लोक बँगलोरहून आले रिसर्च की तुमच्याकडे कसे हवं असते आतमध्ये. ते फुगे वगैरे घेऊन आले, त्यांनी केलं. आणि त्यांना जेवण वगैरे करायचं होतं, कसं जेवण असतं वगैरे. आणि अचानक काय झालं, आम्ही डायव्हिंग करायला लागलो. त्यांना डायव्हिंग प्रॅक्टिस करून दाखवायची होतं कसं पाण्याखाली जातं. आणि कॅल्क्युलेशन करताना तुम्ही ॲक्युरेट कॅल्क्युलेशन करायला लागतं. जेव्हा पाणबुडीची समांतर असते तेव्हा ती समांतर ठेवण्यासाठी, डायव्हिंग करण्यासाठी तुमचे पुढचे मागचे टँक असतात, त्यांचं कॅल्क्युलेशन करायला लागतं की किती पाणी आहे आता ॲट प्रेझेंट, किती तेल आहे किती नाही. पिण्याचं पाणी असतं ते काय आपण बाहेर फेकू शकत नाही. तेल असतं, डिझेल असतं ते काय बाहेर फेकू शकत नाही. ॲडिशनल पाणी किती भरावं लागतं डायव्हिंग करायला, ते ट्रिमिंग म्हणतात त्याला. ते ट्रिम करताना आमच्याकडून कुणाकडून तरी झालं 5 टन पाणी पुढच्या भागात जास्त झालं. आणि डायव्हिंग स्टेशन म्हटल्यानंतर डायव्हिंग केलं, सगळं टँक उघडले. ती ट्रिम पुढच्या बाजूला असल्या म्हणजे जास्त वजन असल्यामुळे पाणी अशी सबमरीन जाण्यापेक्षा ती सरळ डोक्यावरूनच गेली खाली, पंखे हवेत. कॅप्टननी लगेच प्रेझेन्स कसं त्याला करावं लागतं, लगेच त्याने म्हणजे पुढचे ब्लो ब्लास्ट केले. ब्लो ब्लास्ट म्हणजे पाणी काढा, एक ती फ्रिक्शन ऑफ सेकंड तुम्हाला करावं लागतात. आणि त्यांनी केलं आणि लगेच आम्ही असे झालो. पण मीन व्हाईल त्या 3-4-5 सेकंदात जी अवस्था झाली आमची म्हणजे आम्हाला काय वाटलं तर आम्ही भारतात पडू. त्या सायंटिस्ट लोकांची अशी अवस्था झाली की ते घाबरून, खरं सांगतो, पाया पडले, बाबा आम्हाला इथून काढा, आम्हाला जिवंत न्या. आणि म्हटलं आत्ताच्या आता हेलिकॉप्टर पावला. म्हटलं नाही, तुमचं जेवण तयार आहे हो, त्याशिवाय हेलिकॉप्टर कसं नेणार, आम्ही जेवल्याशिवाय मरणार नाही, तुम्ही जेवल्याशिवाय हेलिकॉप्टरने जाणार नाहीत. म्हणजे ही अवस्था, त्यांना बरोबर त्यांचं म्हणणं आहे, त्यांनी कधी अशी प्रॅक्टिकल बनवलं नव्हतं. आणि आमचं इंटेन्शन नव्हतं की त्यांनाही डेंजरसमध्ये न्यायचं, असं कधीतरी होतं. आणि त्याच्यातून आम्ही वाचलो खरं म्हणजे. कारण बाजूला जहाजं होती, ती म्हणायला की अरे तुम्ही तुमच्या लोकांचे सबमरीनचे पंखे आम्हाला दिसले, म्हणजे अशी एवढी खाली गेली की ते फॅन्स त्यांना दिसले. आणि लकीली बघा किती सेकंदमध्ये त्यांनी ब्लो ब्लास्ट केले. पुढचं पाणी घालवल्यानंतर हे केलं, काढलं, हवा भरली, सबमरीन लेवलला आली. आम्हाला त्याच्याबद्दल काय वाटलं नाही. मॅक्झिमम काय मरणार ना सगळे एकत्र, चला. ती मरणं बिरणं हा शब्द आम्ही कधी वापरलाच नाही. आम्ही जगणारच 100%. आणि ते जगलो. पण त्याने काय झालं, त्या लोकांना कळून चुकलं की आमचं आयुष्य किती धोक्याचं आहे. आम्हाला पगारवाढ घेऊन, पण हवामान कसं असतं, त्याच्यातलं प्राणवायू असतो का नसतो आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही कधी मेजरमेंट घेतलं नाही की बाबा एवढं आम्हाला प्राणवायू, एवढी हवा शुद्ध आहे, एवढे कार्बन डायऑक्साईड आहे, एवढं हायड्रोजन. मी कधीही चौकशी त्या मीटरकडे बघितलंच नाही. आणि कधीही ॲक्सिडेंट झाला नाही. हे आमचं लक असेल किंवा आमची मेहनत असेल किंवा तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असेल. खूप आहे. प्रामाणिकपणा, सच्चाई, ट्रान्सपरन्सी, लोकांचे आशीर्वाद आणि तुमचं डेडिकेशन जे आहे, या सगळ्या गोष्टी तो पाहत असतो आणि त्याप्रमाणे तो मदत करत असतो. आता कुर्सुरा, INS कुर्सुरा हे गेले, प्रशिक्षण घेतलं, रशियन भाषा शिकले, त्याच्यानंतर ते तिथून इथे आणायची होती आपल्याला भारतामध्ये, विशाखापट्टणमला. तो एक प्रवास होता जवळजवळ 19,000 नॉटिकल माईलचा माझ्या मते. तर त्यासाठी दिलेली तारीख 3 दिवस पुढे का गेली. त्याच्यानंतर तिथे त्यांना प्रशिक्षक महिला होती, यांना तिथून इथे मुंबईत येण्यासाठी किंवा भारतात येण्यासाठी फ्लाईटची व्यवस्था होत होती. पण या व्यक्तीने, या माणसाने, या शूरवीराने ते नको सांगितलं. मी बोट म्हणजे पाणबुडीचं प्रशिक्षण घेतलं आहे, तिच्याशी माझं नातं आहे, तिला घेऊन मी जाणार आहे. तर त्याबद्दलचा किस्सा थोडक्यात सांगा. प्रवास किती झाला, कसा झाला, कुठल्या कुठल्या देशात तुम्ही थांबलात आणि कसे पोचलात, आणि निघतानाचे अडथळे, बर्फा आणि हे. मी तुम्हाला खरं सांगतो, खरंच सांगताय तुम्ही. जडतं ना एखाद्या वस्तूबरोबर, एखाद्या व्यक्तीबरोबर किंवा वस्तूबरोबर, त्याच्या पलीकडे तुम्हाला काही दिसत नाही. ही जी कुर्सुरा आहे ना, तुम्हाला माहिती आहे, ह्या पाणबुडीबद्दल तुम्हाला सांगतो, माझ्या आईने मला जन्म एकच वेळा दिला प्रत्येकाला, पण ह्या सबमरीनने मला हजारो वेळा जन्म दिला. जेव्हा जेव्हा पाण्याखाली गेलो, जिवंत आलो, तेव्हा हिने मला वाचवलं.
जन्म दिला. त्याच्यामुळे तिला मी विसरू शकत नाही. आणि हे का झालं, मला मुलगा झाला आहे तिकडे कळल्यानंतर सगळे अगदी उत्सुक झाले, स्वीट पाहिजे, केक पाहिजे, तिकडे केक वगैरे नाही, स्वीट होते, टॉफी. आता तुला चान्स आहे रे पटकन जायला, विमानाने 1 दिवसात जाशील तू तिकडे. तर माझी टीचर म्हणाली, ते रशियनमधून तुम्हाला पुस्ट ऑन रिस्तोत देअर, म्हणजे त्याला जगू दे तिथे, तू सबमरीन घेऊन जा, हा चान्स कधीही तुला आयुष्यात मिळणार नाही. बघा किती तिनं मला उपदेश केला. आणि खरं सांगतो, तिथे 2 स्त्रियांवर मी प्रेम केलं. एक तर माझी ती शिक्षिका होती आणि दुसरी एक आमची क्लीनर होती, एकदम म्हातारी बाई होती. ती आईची देवुष्का म्हणायचो तिला, म्हणजे आजी. तर तिला देवुष्का गेल्यानंतर आमच्या ते कशाला आली तू, तर म्हणतो आम्ही टॉयलेट क्लीनला आलो. म्हटलं बस, टॉयलेट क्लीन आम्ही करू, तू करायचं नाही. जोपर्यंत आम्ही इथं आहोत तोपर्यंत तुला जेवण देणार, कॉफी टी काय जेवण सगळं देणार, नाश्ता पाणी, तू इथं बसायचं, आम्हाला गोष्टी सांगायच्या रशियातल्या. म्हणजे बघा कसं तुम्ही शिकता. तिच्याकडून खूप शिकलो. आणि ती आम्हाला अगदी मुलासारखं, अगदी लहान मुलासारखं शिकवायची. तिला कधीही टॉयलेट साफ करून दिलं नाही. ती येताना अक्षरशः रडली की माझ्या मुलाने एवढं प्रेम केलं नाही, एवढं तुम्ही इंडियन लोकांनी प्रेम केलं. म्हटलं अरे तुमची आई आहेस ना, आम्हाला आल्यानंतर ते प्रेम दिलंच, त्याचं आम्ही हे करू शकत नाही, परतफेड करू शकत नाही. एक ह्याच्यातून अजून एक असं सिद्ध होतं की भारत आणि रशियाचं त्यावेळचं नातं जे खूप दृढ होतं आणि भारताप्रती त्यांना आत्मीयता होती. आणि यांच्या आईसारखा विचार करून त्यांनी यांना सल्ला दिला होता की ज्या सबमरीनवर तुम्ही प्रशिक्षण घेतलं ती घेऊन जा. म्हणजे किती एकजीव त्यासुद्धा झाल्या होत्या यांच्या पाहुणचार म्हणा किंवा रिस्पेक्ट देण्याच्या ह्याच्यामुळे. आपण अजून पुढे जायचं आहे, आपल्याला बरंच प्रश्न आहे, त्याच्यामुळे हे यावर तो घेतो. फक्त याचं मला सांगा किती नॉटिकल मैल याचा स्पीड होता आणि याचे वैशिष्ट्य काय करसुराचे, ज्या आणताना सुरुवातीचे 3 दिवस तुमचे वाया गेले, ते का गेले? बर्फ झालं जेव्हा आम्ही कमिशन केली 18 डिसेंबर 1969ला, तेव्हा हवामान एकदम खराब होतं. म्हणजे आईस ब्रेकर पुढं असायचा आणि मागे असायचो. आणि अनेक वेळा कॅप्टन आमचा ओरडायचा वरून की अरे बाबा लेफ्टने नको राईटने स्टाबर्ड पोट करत जायचं. त्या लोकांना काय असायचं, त्यांच्याप्रमाणे ते जाणार. आम्हाला एवढं धडक यायचं नव्हतं, कारण आम्हाला ते सुरक्षितता मुख्य होती. की पाणबुडे घेतलेले, पण ती जशी घेतली तशीच आम्हाला इंडियात आणायची होती, कुठलंही डॅमेज न करताना. ते लोक बेधडकपणाने जायचे, त्यांना सवय होती ती. पण आम्हाला जरी सवय होती त्यांच्या एवढी नव्हती, खरं सांगतो. ते कसं काय, एवढं 43,000 करोडचं काहीतरी ते अस्त्र दिलेलं आमच्या हातात आणि ते कुठंतरी थोडंसं डॅमेज झालं तर आम्हाला ती किती रिस्क होती, ती आमची जबाबदारी होती ती प्रत्येकाची. आणि 3 दिवस आम्ही लेट झालो त्यासाठी. हेवी बर्फ पडत होतं. आणि बर्फ असं नव्हतं, कारण बर्फाचा ठराविक पोर्शन वरती असतो नाही, त्याचा मोठा खालचा पोर्शन जास्त खाली असतो. आणि स्पीड ब्रेकर जरी त्यांचा असला, आईस ब्रेकर असला, तर तो पुढं गेल्यानंतर पुन्हा ते बर्फ जवळ येतं आणि ते आदळतं. आदळल्यानंतर कर्कश आवाज येतो. आम्हाला आतमध्ये कर्कश आवाज यायचा. आणि मग जेव्हा थोडं प्रमाण कमी आलं तेव्हा पहिलं आम्ही रिगा सोडलं. रिगा हे वेस्टर्न कंट्रीला आहे, तिथं लाईफ पण वेस्टर्नचं आहे. व्लादिवॉस्टोक हे ईस्टर्न हे तिथं थोडे म्हणजे अत्याधुनिक नाही आहेत, पुराण काळातले लोक आहेत. कपडे म्हणा, तुमचे साहित्य म्हणा, एवढं नाही आहे तिकडे. आणि रिगा सोडल्यानंतर आम्हाला पहिलं स्टेशन आलं स्वीडनला आलो. तर स्वीडनला आणि रशियामधलं तफावत भयंकर जाणवली आम्हाला. की स्वीडन हे पुढारलेलं देश होतं, आधुनिक होतं त्यातलं. आणि तिथं थोडंफार तरी इंग्रजी चालायचं. तिथून पुढं मग दुसरं स्टेशन स्पेन घेतलं मी 4-5 दिवसांनी, 6 दिवसांनी. आणि 5 दिवस 6 दिवस ते आमचे अतिशय कठीण गेले, कारण का तिथून जरी आम्ही सुटलो असलो रशियातून, तिथं पण थंड होतंच. आणि थंड प्रदेशात एवढं थंड होतं की तुम्ही विश्वास नाही करणार. रशियात असताना 22 कपडे घ्यायचो, स्लिपिंग सूट वगैरे घालायचो. आणि फक्त ध्येय आमचं एकच होतं की सुरक्षित आणि जायचं आणि प्रत्येकाने सुरक्षित राहायचं. असं नाही की सबमरीन सुरक्षित, जर प्रत्येक क्रू जर सुरक्षित असला तरच सबमरीन सुरक्षित. आणि तिथून स्पेनला आलो. स्पेनला थोडंसं काहीतरी वाटलं, काहीतरी सुधारित आहे. स्वीडनला होतं. आणि स्पेन ते टाकारोडी घाणा म्हणून आफ्रिकेत आलो. प्रवास मोठा होता, पण तिथं इथे कोल्ड होतं आणि तिथे गेल्यानंतर एवढं गरम झालं की आम्ही बाहेर आलो सबमरीनच्या. तर तुम्ही विश्वास नाही करणार, आमचं फायरचा होज असतो ना पाण्याचा, पाण्याचा तो धोत लावलेला, त्याच्याखाली आंघोळ केल्याशिवाय आम्ही बाहेर जात नव्हतो की आतमध्ये येत नव्हतो, एवढं गरम होतं. त्या गाडीमध्ये बसलो ना
AC गाडीमध्ये, तरीसुद्धा गरम व्हायचं. आणि बाहेरचे लोक एवढे आम्हाला प्रेम द्यायचे की आम्हाला आमच्याबरोबर आमच्या घरी चला जेवायला. आफ्रिकन समजू नका, पण त्यांनी खूप प्रेम केलं आपल्यावर. मग गांधींबरोबर खूप प्रेम होतं त्यांचं. आणि ते आम्हाला सगळेच गांधी समजायचे की गांधींच्या देशातले आहेत पण आम्ही गांधी आहोत सगळे. आणि खरोखरच तिथं प्रेम दिसलं. आणि तिथे 10 दिवस झाले होते. गोरेपणा जो आणला होता रशियातला तो काळेपणा आला तिथे. 10 दिवसात आम्ही गोऱ्याचे काळे झालो, इंडियन झालो. आणि त्याच्याबद्दल आम्हाला काय वाटलं नाही, पण तिथलं प्रेम खूप झालं. रंग बदलला पण आतला दिल जो आहे तो गोराच राहिला होता तुमचा. मॉरिशस पण त्याच्यात होतं नंतर. हो, त्याच्यानंतर आम्ही टाकारोडी मी घाणा सोडलं आफ्रिका. आणि तिथून बरेच दिवस लागले. आता काउंटिंग दिवस माझं मी विसरलो आहे किती दिवस लागले एक्झॅक्टली, पण जवळजवळ महिना गेला. कंटिन्युअसली आम्ही पहिल्यांदा 8 दिवस, नंतर 10 दिवस, नंतर 15 दिवस, नंतर 1 महिना कंटिन्युअसली करून मॉरिशसला आलो. मॉरिशसला आल्यानंतर सगळं ठीक आहे. हो, 8 आणे किलो साखर आहे तिथे, आपण पाठवत होते. आणि आपल्याला 5 रुपये 10 रुपये इकडे मिळत होते का. म्हणजे आपण एक्सपोर्ट केलेला माल तिथे स्वस्त मिळतोय आणि आपण इथं महागात खातोय. तिथे पण काही आपले इंडियन आहेत, बरेचसे इंडियन आहेत. त्यांनी खूप स्वागत चांगलं केलं. आपल्या भारताबद्दल तुम्ही असं समजू नका, खूप प्रेम आहे लोकांना, आदर्श आहे त्यांना. की असं म्हणू नका आपल्याला तो आदर्श नाही, आपल्यापेक्षा त्यांना आदर्श आहे. कारण आपण ठेवलेलं आहे, भारतात संबंध असे ठेवलेले आहेत. रशियातून येताना ते लोक अक्षरशः आदल्या दिवशी कन्सर्न झाला, म्हणजे एक आम्हाला निरोप समारंभ दिला. तेव्हा खूप आमचे टीचर स्टुडंट्स वगैरे आले होते. अक्षरशः ते मिठ्या मारून रडले की ते एवढ्या दिवसाचा सहवास सोडून चाललात, तुम्हाला कसं वाटतंय. म्हटलं आम्हाला जसं आमच्या फॅमिलीकडे जायचं वाटतंय तसं तुम्हाला सोडताना देखील आम्हाला दुःख वाटतं. ते आनंद आहे, पण तुम्हाला देखील जसं दुःख वाटतं त्याच्या अनेक पटीनं आम्हाला दुःख वाटतं. मग बरेच दिवस आमचा पत्रव्यवहार चालू झाला. आता अलीकडे विसरून गेलो, कारण ते सुद्धा असतील नसतील. सरांचं अजून एक वैशिष्ट्य, त्यांच्यात लेखकही दडलेला आहे. पाणबुडी, करसुरा व मी पुस्तकं बाहेर आहेत, आपल्या विक्रीसाठी पण ठेवलीत. तर त्यांनी त्याचं नुकतंच प्रकाशन झालं 7/12 म्हणजे 7/12/2024ला. एक लक्षात घ्या की 1978मध्ये ते रिटायर्ड झाले नेव्हीतून. त्याच्यानंतर 2003ला सिव्हिल ज्या नोकऱ्या केल्या 4 कंपन्यांमध्ये, तिथून पण सेवानिवृत्ती झाली. म्हणजे तब्बल 45 ते 48 वर्षाने त्या माणसाचे एक मित्र त्यांच्या पुस्तक पब्लिकेशनच्या संदर्भात कुठे चर्चेला गेले होते. तिथे त्यांनी स्पार्क दिला आणि तिथून त्यांनी ते पुस्तक लिहिलं. मगाशी त्यांच्या बोलण्यातून आलेलंच आहे, म्हणून त्यांची काही उत्तरं मीच बोलतो आहे, म्हणजे आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जाईल. तर खरी प्रेरणा किंवा प्रेरणेपेक्षा जुन्या काही नोट्स तुमच्याकडे होत्या का तेवढं तुम्ही मेमरीत रिकलेक्ट केलं आणि ते लिहिलं? नाही, ह्याला अनेक लोकांचं सहकार्य मला मिळालं. खरं सांगतो तर एका दिवशी आम्ही, आत्ता तुम्हाला सांगायचं म्हणजे बेसिक ट्रेनिंगला आम्ही जे 63 साली लोक होते तेवढं 25-23 होते. मी माझ्या मित्राला विचारलं, पावसकर म्हणून आहेत, गोरेगावला राहतात पण आता ते अंबोलीला आहेत. त्याला म्हणालं का रे तू सगळ्या लोकांची नावं देशील का लिहून. तर म्हटलं नाही रे, 2-4 लोकांचे देईन. मी म्हटलं 25पैकी 23 लोकांची मी नावं लिहून पाठवली त्याला. म्हटलं इट इज म्हणजे बॅट जॉब. कसं काय तू केलं रे. म्हटलं काय नाही, पेन्सिल घेतलं, पेपर घेतलं आणि आठवत गेलो. मी क्लासमध्ये जाऊन बसलो म्हटलं त्या. म्हटलं हाऊ इट इज पॉसिबल असं म्हटलं. तुम्हाला खरं सांगायचं, एक दिवशी नोकरी सोडल्यानंतर नेव्हीतली एका कंपनीत मी कामाला होतो आणि मला सेंड ऑफ दिलं तिथे जोगेश्वरीला. तर स्त्रिया आल्या होत्या, काही तिथे लेडीज होत्या. म्हटलं सर आम्हाला भेटल्यानंतर बोलाल का आमच्याबरोबर. म्हटलं का नाही बोलणार, आरामात बोलणार, मी काय वेगळा माणूस आहे का, तुमच्यातलाच आहे. एक दिवशी घाटकोपर स्टेशनला मी उतरत होतो आणि ती समोरून बाई आली, सर कसं काय आहे तुम्ही. म्हटलं तू यू आर SP आलके, तुझा कार्ड नंबर 271 आहे. ती म्हणाल डोक्याला हात लावला तिने, असं कसं केलं. म्हटलं इट इज पॉसिबल, हे होऊ शकतं जर तुम्ही इच्छा केली तर. आता आज मी आलो आहे, 2-4-5 लोकांची नावं ऐकले. मी ठरवलं तर होऊ शकतं त्यांची नावं, पण नाहीच ठरवलं, विचारात काढून टाकलं तर काय आहे त्याच्यात, सोडा जाऊ दे. त्याच्यात काय आहे, प्रत्येक वस्तूत प्रत्येक गोष्टीत काहीतरी असतं, ते तुम्ही आकलन करायला पाहिजे. मी काही वरून एकदम आदर्शाचा पुतळा आलेला नाही खाली. जे तुमच्यात आहे तेच माझ्यात, फक्त त्याचा यूज कसा केला आहे. ह्यांनी वेगळ्या प्रकारे केला, मी वेगळ्या प्रकारे, जितेंद्र वैद्य वेगळ्या प्रकारे करतात. म्हणजे याचं होत जातं, केल्याने होत आहे, केलेच पाहिजे, तसं आहे. आणि हे पुस्तक लिहिताना कशी प्रेरणा आली तुम्हाला सांगतो. आम्ही उद्योगपती आहोत, खरं म्हणजे आम्हाला स्वस्त बसता येत नाही. मी जरी घरी गेलो अलिबागला तरी पायी काढली, कुठे गेलो गाडी काढली, चालत सायकल. एक दिवशी काय झालं, माझा मित्र RC पाटील म्हणून इथले रिटायर छबिलदारचे, त्याचं 90% योगदान याच्यात आहे. मी खरं सांगतो, त्यांना 2 वेळा फोन केला, येऊ शकले नाही. एक दिवशी असंच एक पाणी वाहत चाललेलं आहे
आमच्या इकडं कोलाड म्हणून एक हे आहे नागोठण्याच्या पुढे, तिथून त्याला RCFला पाणी दिलेलं आहे 50 वर्षापूर्वी जास्त. तिथून तेवढंच पाणी त्याने एक कालवा काढलेला आहे आणि त्याच्यातून पुढं ते एक बऱ्याचशा म्हणजे 30-35 किलोमीटरवर शेतीला द्यायचं होतं पाणी. अर्ध दिलं, अर्ध इकडं वाहतं पाणी आहे. ह्याच्या डोक्यात काय मला माहिती नाही. अरे चल गाडी म्हटलं काय झालं, बाईक काढ, गाडीनं नाही जायचं. म्हटलं काय झालं काय, आपल्याला इकडे जायचं आहे. निघालो, तिथं गेलो तर दुपारी 12 वाजले ते आणि जवळजवळ 20-25 फूट रुंद आणि 6-7 फूट खोल स्वच्छ नितळ पाणी ते वाहत होतं. एप्रिल 23 2013ला. आणि म्हटलं एक मोटरबाईक तिथं उभी. म्हटलं थांब, हा कोणतरी गेलेला आहे कुठं, काहीतरी टॉयलेटला वगैरे गेलं येईल इथे. पण एक एवढ्या पाण्यातून एक युवक आला तिकडून, तरुण आला आणि म्हटलं मोटरसायकल कोणाची, माझी आहे. मग तिकडे कुठं गेला होता पाण्यातून. म्हणतो साहेब मी इकडे गेलो होतो, मी अर्धा एकर जमीन करतो, त्याच्यात भाजी करतो आणि दर 4 दिवसांनी 2 दिवसांनी टेम्पो येतो त्याला मी विकतो. बाहेर 40 रुपये असतो, मला 30 रुपयांनी देतो. मी म्हटलं कमाल काय, तू कसं काय, तो 2 किलोमीटर माझं गाव आहे आणि शेती तुझी. म्हणतो नाही, मी भाड्याने घेतलेली शेती. त्याला म्हटलं अरे भाड्याने घेतलेली शेती हा करतो ना, आपल्याकडं पाणी असंच वाहत चाललं ते कोणी करत नाही. म्हटलं त्याच्यात जिद्द आहे. आणि ते पाणी हे करण्यासाठी आम्ही पेपरला दिलं, तिथल्या लोकल पेपरला, तर नाव सांगत नाही, त्या लोकल पेपरला दिलं. कोणीही कलेक्टरना दिलं. 3 वेळा जाऊन भेटायला गेलो कलेक्टरना, बाबा हे असं पाणी वाहते, लोकांना पाणी नाही प्यायला. पेण तालुक्यात वाशी म्हणून आहे, तिथं आम्ही व्हिजिट केलं. 17 दिवसांनी पिण्याचा टँकर आलेला. आणल्यानंतर आम्ही बॉटल होते आमच्याकडे, आम्ही धावत आला एक मुलगा त्या घरात, अरे पाणी पिऊ नका, त्याच्यात एक पाल पडलेली आहे. ही स्वातंत्र्याची दुर्दशा आहे म्हटलं ही तुमची. तुम्ही शिक्षक वर्ग आहात सगळे आणि तुम्हाला ते पाणी आलेलं त्याच्यात पाल पडली 17 तुम्ही करता काय. तुम्ही इथं ते पाईप 40 किलोमीटरवर आहे, लोक कुठून कुठून पाणी आणतात, विहिरी खोदतात. एका बाईने तर विहीर खोदली स्वतःनी. हे तुम्ही का आदर्श करत नाही. ते पाणी आणण्याला तुम्ही तुमचे आमदार आहेत, खासदार आहेत, लीडर आहेत, त्यांना जाऊन बोलवा. मग हे प्रकरण आम्ही घेऊन एका संपादकाकडे गेलो की बाबा हे असं आहे. तर बोलताना ते RC पाटलांनी सांगितलं की VM पाटील आहेत, हे त्याचे असे काय पाणबुडीत होते, हे होते. म्हणतो सर तुम्ही लिहित का नाहीत पाणबुडीवर. म्हटलं मला लिम लाईट म्हणते प्रकाश धोतात यायचं नाही. म्हटलं याच्यात प्रकाश धोताचा प्रश्न येत नाही, तरुण पिढीला हे मार्गदर्शक ठरेल, तुम्ही लिहा. आणि मग पेन्सिल आणि पेन उचललं, पेपर काहीतरी खरडत गेलो, स्मृती आठवल्या आणि ते ओघाओघानं होत गेलं. 2 वर्षात हे पुस्तक तयार झाले आणि ते हे नेव्ही वीकला 7 डिसेंबरला ते प्रकाशित झाले. त्याचे विटनेस हे 2 जण आहेत. जितेंद्र स्वतः आले होते. वाहत जाणारं पाणी खटकलं, तिथून या पुस्तकाचा जन्म झाला. कलेक्टरनं 3 दिवस आम्हाला भेट करून दिली नाही, भेट झाली नाही. हे आमचे कलेक्टर साहेब आहेत, त्या जिल्ह्याचे मालक. आमची दुर्दशा आहे, दुरावस्था आहे. आणि आमच्यासारखे जास्त नाही पण सुशिक्षित लोकांना ही जर असं अवमान होत असेल, कशासाठी करतोय आम्ही जनतेसाठी करत होतो. माझ्या घरात भरपूर पाणी मला मिळतं, पण याचा अर्थ दुसऱ्याला मिळालं पाहिजे, आपल्या जनतेला मिळेल. ते माझे भाऊ आहेत ना, त्यांना का मिळू नये. पाणी असताना नसताना ठीक आहे. दुसऱ्या देशात खाऱ्या पाण्याचं गोडं पाणी केलं जाते ना, आपल्यापेक्षा ते गोडं पाणी खाऱ्या पाण्याला आणून सोडलेलं आहे दिवसेंरात्र 44 वर्ष. मग आमदार खासदार काय करतात बोला. ह्याचा निर्णय आम्ही घ्यायचा की त्यांनी घ्यायला पाहिजे, पालकमंत्र्यांनी. आपण आता आश्चर्य वाटतं मला खरंच. आवडती कुरसुरा तिचं संग्रहालयात रूपांतर झालं आणि विशाखापट्टणमला ती स्थिर आहे, त्या ठिकाणी स्टेशनरी आहे. तर तिच्याशी असलेलं नातं किती वेळा भेट दिली असेल या व्यक्तीने त्या ठिकाणी, सांगा मला. 7-8 वेळा. 7-8 वेळा. म्हणजे मुंबई तुम्हाला सांगतो, ह्या पाठीमागं झाला. मी एक वेळा अलिबागला गेलो, तिथे एक आमचे ऑफिसर बसले होते. ते नेमके माझ्याकडे ट्रेनिंगला आले होते कुरसुरामध्ये, सिंत्रे म्हणून. अरे पाटील तुम्ही गेला होतात का विशाखापट्टणम. म्हणलं नाही, जाणार आहे. तर म्हणजे तुला माहिती आहे ती आपली कुरसुरा ह्याच्यात म्युझियमला ठेवली. म्हटलं माहिती आहे, ऐकलं मी. म्हटलं जाणार आहे. मुलगा म्हणाला नाही जायचं आपण. कधी जायचं बोला. मुलांनी 3 तिकीटं काढली, मिशीची माझी, आणि निघालो आम्ही. हॉटेलमध्ये राहिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी ते कुठलं ते शिवपर्वती म्हणून एक हिल स्टेशन आहे, तिथे काहीतरी मंदिर आहे तिथे गेलो आम्ही. तिथे जाताना उजव्या बाजूला मिसेस बसली होती आणि ती पाणबुडी उजव्या बाजूलाच लावली होती. मिसेसनं ती बघितली, कुरसुरा पाणबुडी, ती जम्प केलं ते एकदम. आणि म्हटलं तर झालं काय, आपली कुरसुरा म्हटलं वेट लागली. म्हणजे एवढी ती उत्सुकता झाली की तुम्ही आणलेली कुरसुरा इथं आहे,
मग कसं आणलं काय आणलं तिथं बघितलं. त्याची थोडीशी तुम्हाला 2 मिनटात सांगतो की खरंच काही माणसं काही मिनिस्टर एवढे योग्य डिसिजन घेतात त्याची किंमत तुम्ही करू शकत नाहीत. आज चंद्राबाबू नायडूला मी इथून नाही 1000 वेळा सॅल्यूट करू शकतो की त्या इस्मानं त्या व्यक्तीनं ती पाणबुडी 6 करोडला खरेदी केली 2001च्या नंतर. 2 वर्षे तिला पाण्यातून बाहेर काढायला कितीतरी खर्च वेदना सहन केल्या, खेचून आणली, प्लॅटफॉर्म बनवला आणि एवढं मोठं धूळ त्यांनी त्या प्लॅटफॉर्मवर ठेवलं. आता मग ती पाणबुडी जायला रस्ता कुठे आहे? रस्ता बनवायला पाहिजे ना. आम्ही धडधड जायचो, आम्ही कधीही स्टेप्सचा उपयोग करून घेतला नाही. फक्त रेलिंगला पकडायचं, सोडून द्यायचं शरीराला. 2 लेडर्स असायचे, ते लेडरला फक्त पकडायचं आणि पाय लावायचे नाहीत शिडीला. एवढ्या जलद जायचो प्रत्येकजण, मी एकटाच नाही, सबमरीन क्रू ट्रेनिंग. आणि त्यांनी ती आणल्यानंतर त्याला बराचसा खर्च केला, तिला मेंटेन केलं. आणि आपल्याला नाही का वाटत. आणि दररोजचं तिचं इन्कम मी 6 ते 7 वेळा केलो. दररोजचं इन्कम, खूप स्वागत आमचं चांगलं होतं तिथे. दररोजचं इन्कम तिचं 1.25 ते 1.5 लाख रुपये आहे. मी स्वतः डोळ्याने बघितलं. आणि इन्कम असं असताना आपल्याला नाही वाटत की एखादी सबमरीन आपल्या मरीनला असावी, विक्रांत असावं असं नाही वाटलं की काय नाही ठेवलं. पण ती स्क्रॅप कितीतरी इन्कम होईल, अधिक आपलं नाव होईल, कितीतरी लोकांना, तरुण लोकांना एस्पिरेशन होईल, ते मार्गदर्शन होईल की आपण पण जाऊन सबमरीनर व्हावं. किंवा आईवडिलांनाच गेलो आपल्याला मुलाला सबमरीनवर पाठवा, काहीतरी ॲडव्हान्टेज लाईफ आहे, काहीतरी वेगळं लाईफ आहे ज्याच्यातून मी आलो आहे. ते माझी मुलं आहेत, जी तरुण मुलं आहेत, त्यांनी का आज मला थोडीशी खंत वाटते इथे तरुण मुलं का येत नाहीत. मी एका हायस्कूलला गेलो, स्वतः मी जिथे शिकलो 3 वर्ष, आणि त्या हायस्कूलचे प्रमुख म्हणजे माझ्या वेळचे प्रिन्सिपल होते व्ही चिपळूणकर. ते डायरेक्टर ऑफ एज्युकेशन ऑफ महाराष्ट्राचे होते. एवढे चांगले शिक्षक आम्हाला लाभले. त्या शाळेत गेलो हायस्कूलला आणि त्यांना विचारलं, बाबा रे मला 10वी 12वीची मुलं पाहिजे, मी असं आहे, मला त्यांना लेक्चर द्यायचं आहे. नाही, आमच्याकडे वेळ नाही. तुम्ही सांगा. परवा पुस्तक प्रकाशनाला त्या शाळेत गेलो, माझ्या शाळेत जिथे मी प्राथमिक शिकलो, माध्यमिक शिकलो. आम्ही पाठवू शकत नाही, आम्ही येऊ. म्हटलं तुम्ही येऊ नका, मला मुलं पाहिजेत, मला शिक्षकांना काही सांगायचं नाही. आणि दुसऱ्याची एका ठिकाणच्या शिक्षकांनी येऊन मला म्हटलं तुम्हाला किती मुलं पाहिजेत. मी 150च्या ऐवजी 200 पाठवतो. शहाबाज शाळेची. आणि खरंच शहाबाज म्हणून ह्याला म्हणतात उत्सुकता. तुम्ही आणि त्याच्यामुळे द्विगुणित होतं आपला जे काही असतं ते पाहून 150-200 विद्यार्थी पाहिलं. मग खरोखरच मला वाटलं की हे खरंच शिकणारी मुलं आहेत. सर, शिक्षकांनी पुढाकार घ्यायला पाहिजे या गोष्टीत, आई वडिलांनी पुढाकार घ्यायला पाहिजेत. मराठे सर तिकडे सिग्नल देत आहेत, वेळ झालेली आहे. 1-2 प्रश्न आहेत, तर तुमची हरकत नसेल तर विचारले तर चालतील का? विचारूया. ओके. नौसेना, त्याबाबत बरेच आम्ही अनभिज्ञ आहोत. पेपरात वाचतो, हे वाचतो, ते वाचतो, किंवा जनरल नॉलेजच्या तयारीसाठी केलेली काही असेल माहिती तेवढीच. तर किती कमांड आहेत आणि कुठे कुठे आहेत? बघा, मुख्य आता अनेक ठिकाणी नौसेनाचे बेस झालेले आहेत, ट्रेनिंग स्कूल झालेले आहेत, स्टोरेज झालेले आहेत. पण मुख्य म्हणजे वेस्टर्न कमांड, म्हणजे आपल्या पश्चिमी कमांड, पूर्वी कमांड, दक्षिणी कमांड, त्याच्यात साऊदर्न कमांड म्हणतात त्याला, आणि सेंट्रल कमांड म्हणजे ते आपलं दिल्लीचं कंट्रोलिंग सगळं तिथं असतं. डिफेन्स सेक्रेटरी किंवा सगळे आपले आर्मी नेव्हीचे चीफ हे सगळे तिथे असतात. तिथून सगळे ऑर्डर हे केलेलं असतात, डिफेन्स सेक्रेटरी, डिफेन्स मिनिस्टर वगैरे. पण मुख्य 3 आहेत, ईस्टर्न, वेस्टर्न आणि साऊदर्न. आणि सेंट्रलला मला वाटतं सगळं ॲडमिनिस्ट्रेशन चालतं, जे दिल्लीला आहे. दिल्लीला जे बेस आहे तुमचं ते सुद्धा कमांडमध्येच येतं का? येस, दिल्ली बेस हे कमांड मुख्य तिथे. तरुण आता नाही आहेत, पण तरुणांचे नातेवाईक आहेत, पालक आहेत. तर त्या पालकांच्या थ्रू किंवा मित्रमंडळी थ्रू किंवा नातेवाईकां थ्रू तुम्ही त्यांना काय संदेश देऊ शकाल की नौसेनेत येण्याबाबत? शॉर्ट. मला वाटतं इतर ठिकाणी सर्व्हिस करण्यापेक्षा तुम्ही बेस्ट इज डिफेन्स, नॉट बिकॉज ऑफ मी, म्हणजे मी आहे म्हणून नाही, पण तुमचं आद्य कर्तव्य काय. तुम्ही आता एक सांगतो तुम्हाला, वाईट वाटून घेऊ नका. आज पोलीस फोर्स ही फक्त तुमच्या आतलं संरक्षण करू शकते. सरांना माहिती आहे, सर एक पोलीस आहेत, पोलीस फोर्स आहेत. पोलीस फोर्स किती नंबरने आहेत, किती आहेत, तुमचं संरक्षण तिन्ही दल करतात बॉर्डरवर. आज सांगायला वाईट वाटतं, पेपरला वाटतं की 150-200 पकडले, पनवेलला बांगलादेशी रोहिंग्या पकडले. इट इज नॉट ए फॅक्ट. मी माझ्यावरून सांगतो, आज आपल्याकडं बांगलादेशी किती आहेत हे कुणालाही माहीत नाही, ॲज पर माय नॉलेज. रोहिंग्या किती आहेत माहीत नाहीत.
तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो पाठीमागे जाऊन. 71 वार आपण जिंकलं. 93,000 त्यांचे सोल्जर्स आर्मीचे लोक पकडले. बांगलादेशला 2 वर्ष त्यांना फुकटचं खायला घातलं असं मी रेकॉर्ड आहे. आणि ते परत का पाठवले नाहीत? जर त्यांना जर परत पाठवले तर आमचे 71 वारचे बरेचसे पायलट आहेत, बरेचसे लोक सडले किंवा गेले असतील बिचारे, आहोत झाले. त्यांना का आणले नाही? हा राजकीय पक्ष आहे, माझा नाही. पण ते जर 93,000 पैकी किती इथे रुजलेत, त्याची उत्पत्ती किती झाली? कोणालाही कंट्रोल करता येत नाही. याला कारण आपण प्रत्येकजण आहोत. माझ्या शेजारी कोण आहे ते मला माहिती नाही. आधार कार्ड, पॅन कार्ड सगळं मिळतं हे पेपरला माहिती आहे. आज जर युद्ध झालं, बाहेरचं युद्ध थांबवायला आपण सक्षम आहोत. आतलं युद्ध थांबवायला आपलं पोलीस खातं आहे, पण त्यांची संख्या किती आहे, त्यांच्यावर जबाबदारी किती आहे? आज जर तसं म्हणायला वाटू नये, पण आज संरक्षणार्थ पोलीस जास्त आहेत, पब्लिकसाठी कमी आहेत. आपण डोळ्याने बघतो. मी आता आज बोलू जर शकतो. प्रत्येकाला ही प्रशिक्षण देणं महत्त्वाचं आहे. डिफेन्स मस्ट, प्रत्येकाला जरुरी आहे. की हे बघा, लढाईला तिथं जाणं हे कमी रिस्क आहे, पण लढाई जर झाली तर तुम्ही जगणं हे मोठं रिस्क आहे. तुमच्या बाजूला कोणी तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला काय शस्त्र चालवता येतात. बेसिक तुम्हाला द्यायलाच पाहिजे. बेसिक कमीत कमी 2, 3, 4 वर्षे तुम्हाला. आता कोणीतरी मला मध्यंतरी विचारलं होतं एका ठिकाणी असं व्याख्यानाला, की तुम्ही अग्निवीरबद्दल काय म्हणता? म्हटलं मी अग्निवीर नाही, पण जे अग्निवीरमध्ये गेलेत, की जाऊ इच्छितात, त्यांना का तुम्ही विचारत नाहीत? त्यांच्या विरोधात किंवा त्यांच्या याच्यामध्ये का तुम्ही बोलताय? त्यांना ते स्वातंत्र्य आहे ना अग्निवीरमध्ये जायला. तुम्ही प्रोत्साहन द्या, पण त्यांचे खच्चीकरण करू नका. ते एक ब्रँच काढलेलं नवीन. आम्ही पहिल्यांदा 10 वर्ष 7.5 वर्ष जात होतो शॉर्ट सर्व्हिस. 10 वर्षे 15 वर्षे झाली, 17 वर्षे झाली. आम्हाला कुठलाच बाधा झाला नाही, की आम्ही अपेक्षेने गेले नाहीत. आता त्यांना योग्य ते मार्गदर्शन द्या. कुठल्याही मार्गदर्शनाला NDAला पाठवा, शॉर्ट सर्व्हिसला पाठवा, डायरेक्ट एंट्रीला पाठवा. कितीतरी स्कोप आहेत. आज आम्हाला फक्त कुठे नाही सर्व्हिस म्हणून पोलीसमध्ये जात होते, कुठं नाही सर्व्हिस म्हणून आर्मीमध्ये जात होते, असं नाही आहे. तुमचं आता ज्ञान बघून तुम्हाला एंट्री दिली जाते आणि त्या ज्ञानाचा तुम्ही उपयोग करा, तुमच्या वयाचा उपयोग करा. असं मी आवाहन करतो की प्लीज तुमच्या मुलांना इतर ठिकाणी, आता तिथे प्रत्येक ठिकाणी असं नाही की बाबा कॉम्प्युटर इंजिनियर पण तिथे लागतात, सिव्हिल इंजिनियर लागतात, डिप्लोमा लागतात, डिग्री लागतात, सगळे. तुम्ही का जात नाही, का पाठवत नाही मुलांना? तिथं संरक्षण तुम्हाला कव्हर आहे, कव्हरेज आहे तुमच्या लाईफला. तुम्ही जोपर्यंत डिफेन्समध्ये आहे तुम्हाला 100% कव्हर आहे. बाहेर आल्यानंतर आम्हाला कॅप्टन सावंतनी सांगितलं, यू आर ब्लडी इडियट, यू डोंट गो. तुम्ही जाऊ नका, मूर्ख आहात तुम्ही अंडर कव्हरेज. म्हणजे पंखाखाली जसं पिल्लं असतात कोंबडीची, आणि तुम्ही बाहेर गेल्यानंतर अनेक घारी आणि कावळे असतात, तसे तुम्ही जाणार आहात. पण आम्ही म्हणालो आम्हाला बाहेरचं जग बघायचं आहे. नशिबानं आमचं झालं की चांगलं झालं. म्हणून तुम्ही प्लीज, माझं एक ॲडवाईस आहे, माझी एक विनंती आहे की सर्वांनी डायरेक्शन द्या त्यांना, की हे बघा प्रत्येकजण सेवा करतो. असं नाही की प्रत्येकजण सैनिकात जायला, पोलिसमध्ये जायला. पण जर तुम्हाला माझ्यासारखं जर बसून जर हे करायचं असलं, स्थानापन्न व्हायचं असलं, किंवा तुम्हाला मान सन्मान पाहिजे असला, मी मान सन्मानासाठी हे केलेलं नाही, हे ऑटोमॅटिकली आलं योगायोगाने. आणि तुमच्या ह्याला जर मुलांना पुढच्या पिढीला जर करायचं असलं तर त्यांना स्ट्रॉंग बनवायचं असलं तर त्यांचा पाया मजबूत हवा आहे. प्लीज तुमच्या मुलांना ॲडवाईस करा की त्यांचा कुठल्याच क्षेत्रात असतो त्या पाया मजबूत ठेवा. खूप छान सर. माझे मोठे बंधू सुहास पाटील या संदर्भात मार्गदर्शन करतात सर्व प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी. ते मला मागे बसलेले आहेत. इथे थोडंसं आपण पूर्णविराम घेऊया. घड्याळ सांगतं आहे 8:30 9:15 झाले. बऱ्याच गोष्टी आहेत आणि बऱ्याच इंटरेस्टिंग पण गोष्टी आहेत त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या जीवनात, नोकरीच्या दरम्यान घडलेल्या. पण आपल्याला इथे थांबावं लागेल. तुम्हा सर्वांचं पुन्हा मी आभार मानेन की आपण म्हणतो की शांत चित्ताने, मन लावून, वेळोवेळी टाळ्या देऊन, दाद देऊन ऐकलं, त्याबद्दल धन्यवाद. गप्पांच्या टीमचा पण मी आभारी आहे की पाटील सरांचा, विनायक पाटील सरांना इथे बोलवलं. त्यांच्या लिस्टमध्ये त्यांचं नाव होतं. आज मुहूर्त मिळाला आणि ते आले. आणि माझ्यासारख्याला परवा मी इथे बसलो होतो, आज इथे बसलो, तर तिथे बसलेलीची सहल आणि इथे बसलेलीची सहल आज माझ्या लक्षात आलेली आहे काय होतं ते. पुनश्च एकदा खूप खूप आभार. प्रश्न घेत नाही आहेत आपण, पण वैयक्तिक तुम्हाला उत्तरं सर नंतर देतील ज्यांना काही शंका असतील ते. आणि पाणबुडी, कुरसुरा व मी म्हणजे विनायक पाटील सर म्हणजेच कुरसुरा.
खरंच हे यांचं नातं जे मी पाहिलं एवढ्या दिवसात संपर्कात आहे. पुस्तक प्रकाशनाच्या म्हणजे विमोचनच्या वेळेला पण मी हजर होतो. त्यांच्या लिखाणाच्या प्रूफ रिडिंग संदर्भात पण मला इत्थंभूत काही सांगत होते. त्याच्यातून कळलं की यांचं मिसेसशी जसं नातं आहे तसं मी तर म्हणेन ही सवत नाही ना म्हणता येणार ना. हा, जरा अतिरेक होतो या नाही, खरंच. शब्दाचा, म्हणजे पण खूप छान त्यांचं माझ्या नातं आहे. मिसेसने कधीच म्हटलं नाही की तुम्ही इकडे जाऊ नका. पाणबुडीत जायला निघालो केवळ म्हणजे त्यांच्यामुळे बस तर झालं. तुम्ही सगळं पुढे करू शकला. सर्व्हिस वाढवतो करा, पण मला जिवंत ठेवा. असं तुमची लगन लगे. एकदा तुम्ही जी एखाद्या गोष्ट असली, तुम्ही सितार वाजवायला शिकलात, तुम्हाला काही येत नाही, पण तुम्ही एक दिवशी त्याच्यात एक्सपर्ट व्हाल. मॅडम बरोबर आहे ना? तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे हो. मी कोणी काही वरून शिकून येत नाही. पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही. पण मी बुडेन हा जर विचारला तर तुम्ही आयुष्यभर कधी शिकूच शकत नाहीत. हां, किंमत किती ठेवली आपण याची आता? किंमत नाही म्हणता येणार त्याला, स्वागत मूल्य म्हणूया आपण. 200 का? काही काही नाही, पण आहे, विक्रीसाठी ठेवलं आहे. कारण मीच ज्या वेळेला घेतलं त्यावेळेला त्यांना म्हणालो त्याचं स्वागत मूल्य आमच्याकडून घ्या, कारण त्या पुस्तकाची किंमत आपण करू शकत नाही, खरंच करू शकत नाही. पण सरांना मी देईन. हां, ऑस्ट्रेलिया, हां, त्यांना ते तुम्हाला तर ते गिफ्ट मिळणार आहे. बाकीच्यांनी ते विकत घ्यायचं आहे आणि खरंच घ्या, कारण इत्थंभूत माहिती जे आता बोललं आहे हा 5% आहे, 95% त्याच्यात समाविष्ट केलेला आहे. खूप आवडेल तुम्हाला आणि त्याच्यातून प्रेरणा घेण्यासारखं आहे. छोट्या छोट्या गोष्टी त्याने ऑब्झर्व केल्यात. मग रशियातले असू दे, तिथली भौगोलिक परिस्थिती असू दे, तिथलं कल्चर असू दे, तिथली साधनसामुग्रीची उपलब्धता असू दे, किंवा वातावरणातली हे बदल असू दे, सगळ्या गोष्टी त्यांनी लिहिल्या. त्याच्यातनं पार्ट्स, त्यातले सगळे कंपार्टमेंट्स, सेक्शन्स, या सगळ्या गोष्टीची माहिती, स्वतःचं बॅकग्राऊंड लिहिलं आहे. त्याच्यानंतर सिव्हिल नोकऱ्या केल्या होत्या, तिथलं वर्णन पण त्यांनी केलेलं आहे की युनिफॉर्ममधली सेवा जी देशसेवा होती, नंतर त्यांनी ज्या सिव्हिलमध्ये केलं त्याचं पण वर्णन केलेलं आहे. मला वाटतं इथे पुनश्च एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद म्हणून मी थांबतो. स्पशिया बल्शेव. हा, रशियन शब्द राहिले थोडेसे, सॉरी. तवारिशी या सिओज्ञा निमनोष्का स्प्रशिल для подводной лодки. Там я был 2 года для подводной лодки. подводной лодки, подводная म्हणजे पाणबुडी, लोदकी म्हणजे जहाज. подводная लोदकी म्हणजे पाणबुडी. ताम या बिल 2 गोदे, मी 2 वर्ष तिकडे मी होतो. रशियन पण शब्द तुम्हाला ऐकायला मिळाले. आणि बघा, आज त्याच्यात आहेत रशियन तेव्हाचं आणि आताचं तरी त्यांनी रिकलेक्ट केलं. आणि नाही, आम्ही कन्व्हर्सेशन करतो, काही लोक आहोत आम्ही, मला पण जुने शिकवतात लोक, थोडी ते थोडी. बोलताना दोघांच्याही द्रासविचे तवारिशी म्हणजे आता झाकोंचीला म्हणजे संपला आता. द्रासविचे म्हणजे शुभ सकाळ किंवा गुड मॉर्निंग. प्रश्नाबाबत पुन्हा मी सॉरी म्हणेन. सरांचा नंबर आपण जाहीर करू आणि त्यांना तुम्ही वैयक्तिक प्रश्न विचारू शकता, कधीही विचारू शकता. मला वाटतं पूर्णविराम देऊया.